तर बघा आता आपण आरबीआय सुरू करतोय. जे पहिले टॉपिक आहेत आरबीआय पर्यंतचे त्याच्यामध्ये डाटा जास्त आहे आणि आपल्याला त्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कमी कन्सेप्ट आहेत. तर याच्यावरचे जे प्रश्न आलेले आहेत आणि सिलेबस मध्ये जे दिलेला पार्ट आहे तो मिक्स आहे. म्हणजे सिलेबस मध्ये सुरुवातीला मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर इंडियन इकॉनॉमी आणि त्यानंतर कृषी आणि अन्न या तीन गोष्टींना एकत्रित करून आपला जीएस4च्या इकॉनॉमीचा सिलेबस तयार होतो. म्हणजे तुकडा तुकडा दिलेला सिलेबस आहे तो आपल्याला तसा अभ्यासण्यापेक्षा आपण काय करतो आरबीआय एकत्रित आणि इंडियन इकॉनॉमी मधला सार्वजनिक वित्त असेल तो पण एकत्रित करणार. म्हणजे पुस्तकात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. कारण सरांनी पण दोन टॉपिक एकत्रित केलेले आहेत. सरांनी बऱ्यापैकी दत्त सुंदरांच्या गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. बजेट सर्वे मधल्या गोष्टी घेतल्यात, फक्त या वर्षीच्या बजेट सर्वे मधल्या गोष्टी यामध्ये नाहीत. त्यामुळे मी त्याचं सेपरेट तुम्हाला पीडीएफ दिलेले आहे. कालच तुमच्या समोरच मी सरांना फोन केला होता, देसले सरांना, तर त्यांनी सांगितलं होतं नोव्हेंबर एंडला पुस्तक येणार आहे. कदाचित सरांनी नोव्हेंबर एंडला सांगितलं तरी डिसेंबर पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळं या मेन्सला तुम्ही याच्यावर विसरून राहा. जे नवीन अभ्यास करतात त्यांनी पण 11वी एडिशन व्यवस्थित करा. 12वी एडिशनला ज्या पूरक गोष्टी आहेत मी त्या ऍड करून देण्याचा प्रयत्न करेन. सोबत आज मागच मी बजेटची आणि आर्थिक पाहणीची दोन्हीची पीडीएफ टाकलेली आहे, ती प्रिंट मारून घ्या आणि त्याच्यासोबत ऍड करून वाचा. अजून काय अपडेट असतील तर मी नंतर देईन. त्याच्यामध्ये अर्थशास्त्रासंदर्भातल्या चालू घडामोडी तो एक पार्ट मी परीक्षेच्या 1 महिना आधी देईन तुम्हाला. ते तुम्ही परत वाचून जाऊ शकता. कारण 4 ते 5 मार्क त्याच्यावर डिपेंड असू शकतात मॅक्झिमम. असं नाही की ते करंट अफेअर्स पूर्ण वाचले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये तेवढा वेळ दिला पाहिजे. मी एक साधारण 50 ते 60 पानाची पीडीएफ करून देतो तुम्हाला. परीक्षेला जाताना ते वाचा. बेस्ट आहे आता तर पेपर याच महिन्यात आहे. जे पुढच्या आहेत तर वेटेज कमी केले त्यांनी ग्रुप बी मध्ये. राज्यसेवेला त्याचा जास्त फायदा होईल. प्रिलियमला एखादा दुसरा प्रश्न आला तर येईल. तर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुरू करूया. आरबीआय च्या आधी म्हणजे आरबीआयची निर्मिती का झाली किंवा मध्यवर्ती बँकेची संकल्पना काय, सेंट्रल बँक काय असते, तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ज्यामध्ये पैसा आणि चलन आपण बघत होतो. सुरुवातीला आपण बार्टर सिस्टीम वगैरे वापरत होतो. त्यावेळेस करन्सी हे एकदम सुरुवातीच्या फॉर्म मध्ये होते. त्यावेळेस मग त्याच्यामध्ये सांगितलं की हत्तीचे दात असतील, शिंपले असतील, काही ठिकाणी गायी, आपल्या प्राचीन भारतामध्ये गोधन मानलं जायचं, गायीच्या स्वरूपात व्यवहार होत असते. पण छोट्या स्वरूपातले व्यवहार आहेत त्या पद्धतीने करणं अवघड असायचं. पुढं चलनाचा शोध लागला आणि चलनानंतर मग पुढच्या काळात मध्यवर्ती बँकेचा शोध लागला. आता सेंट्रल बँकचं काम काय होतं, हे चलन जे होतं ते नियंत्रित करायचं. काल आपण मोहम्मद तुगलकचं पण उदाहरण बघितलं की चलन नियंत्रित केलं नाही तर मग कशा पद्धतीचे ब्लंडर होऊ शकतात, देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ शकते. तर सगळ्या गोष्टी ह्या मॉनिटरी पॉलिसी डिसाईड करायचं काम मध्यवर्ती बँक करते. आता मध्यवर्ती बँकेचं मेन काम काय, तर चलनाचं नियमन करणं आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवणं. मॉनिटरी स्टेबिलिटी म्हणजे भाववाढ, चलनवाढ ह्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम लवकर इफेक्ट कशाचा होत असेल तर मॉनिटरी पॉलिसीचा होतो. तर मॉनिटरी पॉलिसीचं सगळं काम आहे ते रिझर्व्ह बँकेकडे आहे. आता त्याच्यामध्ये रिस्क बँक ऑफ स्वीडन ज्याच्यातर्फे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दिला जातो, ही जगातली पहिली मध्यवर्ती बँक मानली जाते, हे तुम्हाला माहितीच आहे. आता ह्याच्यानंतर सगळ्यात जास्त फेमस असणारी बँक कोणती, अमेरिकेची फेडरल बँक, फेड बँक. ते पण मध्यवर्ती बँकेचं एकदम आधुनिक स्वरूप आहे. आता भारताने जे मध्यवर्ती बँकेचं स्वरूप स्वीकारलंय तर ते साहेबाकडून म्हणजे इंग्लंडकडून स्वीकारलंय. कारण आपल्या राज्यात कोणा होतं, ब्रिटिशांचं होतं. जो आरबीआयचा ऍक्ट आहे तो सुद्धा कुणाच्या सहीनं झालेला आहे, राणीच्या सहीनं झालेला आहे. कारण त्यावेळेस जे सरकार होतं ते ब्रिटिश सरकार होतं आपलं, त्यामुळं त्यांच्या ह्याच्यानुसार झाले. आता आपल्याकडे मध्यवर्ती बँक स्थापन करायच्या आधी अशा काही गोष्टी होत गेल्या, म्हणजे डेव्हलपमेंट होत गेली. त्यातलं या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत सरांनी, जे पिवळ्या कलरचे पेजेस आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही खाली जी जागा दिसते तिथं खाली जागेत थोडं लिहून घ्या तुमच्या भाषेत. म्हणजे तुम्हाला नेमकं पाठ काय करायचं त्यातनं बाजूला काय काढायचं त्या गोष्टी देतोय मी. आता त्याच्यामध्ये चेंबरलेन कमिशन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चेंबरलेन कमिशन त्याच्यामध्ये लिहा खाली केन्स, जॉन मेनॉट केन्स. म्हणजे केन्स हा आधुनिक इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारा अर्थतज्ञ आहे. त्याच्या नावानं प्रश्न येऊ शकतो. तर चेंबरलिन कमिशन मध्ये केन्स सुद्धा होता, हे आपल्यासाठी महत्वाचं. त्याच्यामध्ये खाली लिहू शकता तुम्ही, यामध्ये केन्स हे होता. कमिटी कधीची, 1913-14ची.
आता चेंबरलेन कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या त्यात सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती, त्याने सांगितलं होतं की मध्यवर्ती बँक स्थापन करा. जे इंग्लिशमध्ये करतात त्यांनी सेंट्रल बँक स्थापन करा असं लिहून घ्या. फक्त एका वाक्यात लिहा. आता मध्यवर्ती बँक स्थापन करा, पण कशी स्थापन करा? बँक ऑफ त्यावेळेसची बेंगॉल प्लस मद्रास प्लस बॉम्बे. याचा अर्थ काय? बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे या तिन्हीला एकत्रित करून हे बॉक्स मध्ये लिहून घ्या. आता या सगळ्या गोष्टी करायला एक सेंट्रल बँक स्थापन करायची होती. मग पुढच्या काळात झालं का? असं तर झालं. कधी झालं? हे 13-14 मध्ये जी शिफारशी होत्या 13-14 मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मध्यवर्ती बँक स्थापन केली पाहिजे आणि स्थापन कशी करायची त्याच्याविषयी पण त्यांनी बोललेलं आहे की स्थापन करताना तुम्ही काय करा, ज्या सध्याच्या 3 मोठ्या बँक आहेत, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बेंगॉल आणि बँक ऑफ बॉम्बे. आता आधीच्या काळात ह्या नोटा पण छापत होत्या. मी तुम्हाला सांगितलं की कॉइनेज ऍक्ट झाला होता, त्याच्या आधी इंडियन कॉइनेज ऍक्ट नंतर नोटा छापायचा अधिकार बँकांना पण दिला होता. तर या बँका तेवढ्या स्ट्रॉंग होत्या. तर तिघांना एकत्रित करून 1921 ला एक बँक स्थापन झाली. त्याचं नाव काय होतं? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. इम्पेरियल बँक. परंतु त्याला कौशल्य, परंतु याला मध्यवर्तीचा दर्जा दिला नाही. आता मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची अपेक्स बँक असते. त्याला आपण बँकाची बँक वगैरे सगळ्या गोष्टी माहितच आहेत. त्याचं काम काय? मॉनिटरी पॉलिसी निर्धारित करणे आणि देशामध्ये चलन व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि महागाई नियंत्रणात ठेवणे मॉनिटरी पॉलिसीच्या थ्रू. आता त्यामध्ये विल रॉजर्स यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की अग्नी हा सगळ्यात महत्वाचा शोध होता, कारण त्यानंतर माणसाला बऱ्याच गोष्टीला साध्य झाले. तर त्याला अन्न शिजवून खाता येऊ लागलं, प्राण्यांना भीती दाखवता येणं शक्य झालं, एका ठिकाणी तो राहू शकला, थंडीपासून ते संरक्षण झालं. आपण इतिहासामध्ये बघितलंय. त्यानंतर चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर माणूस गतिमान झाला. तसंच अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक हा महत्वाचा शोध आहे, असं विल रॉजर्स यांनी सांगितलेलं आहे. विल रॉजर्स यांचं नाव लक्षात असू द्या, पुस्तकात पण दिलेलंच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक होती. नंतर बँक ऑफ इंग्लंड आली आणि त्यानंतर 1935 ला 1913 ला फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेतली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. आता तुम्ही जर एमपीसीच्या पेपरमध्ये बघितलं असेल तर आपण कंपॅरिझन पॉलिटीमध्ये कोणासोबत करतो? इंग्लंड आणि अमेरिका. बघा तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये पण कशासोबत कंपॅरिझन करतो आपण? इंग्लंड आणि अमेरिका. बरेच प्रश्न अमेरिकेवर सुद्धा येतात. तर अमेरिकेची जी फेड बँक आहे ती 1913 ला स्थापन झाली. त्यावेळेस आपल्याकडे चेंबरलेन कमिशन सुद्धा होतं. त्यानंतर जे बँक ऑफ इंग्लंड आहे, इंग्लंडची मध्यवर्ती बँक ती 1694 ची आहे. आणि जे बँक ऑफ इंग्लंडचं प्रतिमान आहे ते जगातल्या बऱ्याचशा बँकांनी स्वीकारलेलं आहे. इंग्लंडचे 2 सिस्टीम महत्वाचे आहेत, एक तर बँकेची सिस्टीम आणि दुसरी पार्लमेंटरी सिस्टीम. पूर्ण जगानं या 2 गोष्टीचं अनुसरण केलेलं आहे. पार्लमेंटरी सिस्टीम सगळ्यात त्यांची चांगली आहे एकदम, म्हणजे मॅग्ना कार्टा वगैरे तुम्ही पॉलिटीमध्ये बघितलं असेल, त्यामुळे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अजून काही गोष्टी आहेत की 1773 मध्ये मध्यवर्ती बँक करण्याची शिफारस सगळ्यात आधी वॉरेन हेस्टिंगने केली होती. त्यानं काय सांगितलं होतं की जनरल बँक ऑफ बेंगॉल आणि बिहार या नावाने ही बँक स्थापन करा. आता बघा तुम्ही त्या काळात व्हिज्युअलाइज करा इतिहासाच्या अँगलनं. इतिहास वाचलाय सगळ्यांनी. 1773 मध्ये जा तुम्ही आणि त्यावेळेस विचार करा की ब्रिटिशांकडे कुठला प्रदेश होता? बिहार आणि बेंगॉल होता. इकडे तर त्यांनी विस्तार केला नव्हता. तर त्यावेळेस त्यांनी नाव काय सांगितलं होतं? बँक ऑफ बेंगॉल आणि बिहार ही मध्यवर्ती बँकेसारखी काम करेल. आता त्यांनी 1773 मध्ये सांगितले कारण त्याला ती गोष्ट माहिती होती, कारण 1694 मध्ये इंग्लंडमध्ये एक मध्यवर्ती बँक स्थापन झाली होती. तर नाव फक्त लक्षात ठेवा. वॉरेन हेस्टिंगने सांगितलं होतं. कदाचित हे पुस्तकात नाही ना आपल्या, हे आपल्या पुस्तकात नाही, त्यामुळं त्या एखाद्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही. वॉरेन हेस्टिंगने 1773 मध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची सल्ला दिला होता. प्रश्न असा येऊ शकतो की आपल्या पेपरमध्ये कुठल्या गव्हर्नर जनरलनं
मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. आपण इलिमिनेट करताना असा विचार करू शकत नाही वॉरेन हेस्टिंग 1773 मध्ये होता आणि त्यांनी तसा विचार केला असेल. तर तेवढं फक्त लिहून घ्या. काय काय गोष्टी आरबीआयच्या वेबसाईटवर आरबीआयच्या संदर्भात असणाऱ्या ज्या वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्यावर दिलेले आहेत आणि पेपर काढताना ते बहुतेक करून वेबसाईट वरून काढण्यासाठी प्रेफरन्स देतात अबाउट अस म्हणणं किंवा आरबीआयच्या हिस्ट्रीवरनं. तर त्यामुळे किंवा आरबीआयचा एक रिपोर्ट असतो वार्षिक रिपोर्ट त्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये पण ते अबाउट अस मध्ये दिलेलं असतं त्यांची माहिती आधी काय काय झालं डेव्हलपमेंट कशी झाली. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यवर्ती बँकेची संकल्पना मांडली होती. म्हणजे डायरेक्ट थेट जरी त्यांचा संबंध नसला तरी पण त्यांचं योगदान मोठं आहे याच्यामध्ये. कारण त्यांनी 1923 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन नावाचा जो प्रबंध लिहिला होता आपण फक्त द प्रॉब्लेम ऑफ रुपी या नावाने ओळखतो त्याला. त्याचं पूर्ण नाव इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असं पण आहे. तर यामध्ये मध्यवर्ती बँक कशी असली पाहिजे त्याचे रेग्युलेशन आणि गाईडलाईन्स त्या दिल्या होत्या. म्हणजे आपण ग्लोबल स्ट्रक्चर तयार करतो ना त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये या मध्यवर्ती बँकाची स्ट्रक्चर सांगितलं होतं. आणि त्या सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणालीच्या आधारावर बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. कारण जे परत हे 1934चा कायदा निर्माण करणार होते त्यांना पण काय डाटा पाहिजे होता. त्यावेळेस सारखं आपल्याकडे कसं कॉम्प्युटर वगैरे किंवा वेबसाईटवर जाऊन किंवा आपण सर्च करून काही गोष्टी घेऊ शकतो. पण त्या काळात फक्त लायब्ररी आणि पुस्तकं एवढाच आधार होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या ट्रेडवर इंडियाच्या इकॉनॉमीवर बरेचसे प्रबंध लिहिले होते आणि त्यांच्या इन प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये त्यांनी मध्यवर्ती बँकेचे स्ट्रक्चर सांगितलं होतं आणि त्याचा आधार परत 1934चा कायदा करताना जी कमिटी नेमली होती त्या कमिटीनं घेतला होता. तर हा पण संदर्भ महत्वाचा आहे. कुठल्या पुस्तकात दिलंय त्यांनी गाईडलाईन्स आणि स्ट्रक्चर प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये. नंतर 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली हे हायलाइट करून ठेवा. हे पीडीएफ मी तुम्हाला दिलेलीच आहे. आता नाही जमलं तरी पण काय करा तुम्ही आता 19-20 पानाचे आहे फक्त. ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते तुमच्या पुस्तकात लिहून घ्या. मग तुम्हाला परत जर एक्स्ट्रा प्रश्न आला आता ही जी गेम आहे ना आता तुम्ही इथं 80 मार्क मिळवण्यासाठी आलेले नाहीत. 70 ते 80 मार्क तुम्ही घरी अभ्यास करून सुद्धा मग पाडू शकता इकॉनॉमिक्स. खरं तर गेल्या वेळेस मार्क कमीच होते. टॉपर जे असतील क्लासवर मिळवलेले त्यांना पण 80 असते. पण जर पेपर सोपा आला तर ही मार्क तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मार्कासाठी अभ्यास करायचा आहे. म्हणजे 95 ते 100 जर मार्क आले तर टॉपचे मार्क असतील इकॉनॉमिक्स मध्ये. तर त्यासाठी गेल्या वेळेस सारखा पेपर आला तर नाहीतर आधी हिस्ट्रीचे पेपर अवघड असायचे. आता 110च्या वर असतात बऱ्याच जणांना. सोपं आलं तर ते मार्क मग 110-15च्या पुढे पण गेले पाहिजे. पण मागच्या वर्षी जसं पेपर आलता तसं जर पेपर आला तर हे मार्क पडले पाहिजे. यासाठी तुम्हाला थोडं काय तर एक्स्ट्रा करायची गोष्ट गरज आहे. कारण त्याशिवाय मार्क येणार नाहीत. आता 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स द हिल्टन यंग आयोग. आपण बरेच वेळा हिल्टन आयोग म्हणतो यांना. हिल्टन यंग आयोग 1926 चा आयोग खूप महत्वाचा आहे. स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करून त्याला आरबीआय असं नाव द्यावे अशी शिफारस केली. आता या आयोगाचं सगळ्यात महत्वाचं काम काय तर सध्याचं जे नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कदाचित रिझर्व्ह बँक ऑफ भारत पण होईल. कारण आता बऱ्याच वेळा आपण आपला उल्लेख G20 मध्ये असेल युनायटेड नेशन मध्ये असेल इंडियाच्या ठिकाणी भारत करतो. त्यानंतर काय फक्त नावात बदल होईल बाकी दुसरं काय होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे जे नाव आहे ते कुणी कॉइन केलं कुठल्या कमिटीने सांगितलं पहिल्यांदा तर थेट हिल्टन यंग आयोग. आधीच्या ज्या कमिट्या होत्या त्या डोबल सांगत होते की सेंट्रल बँक स्थापन केली पाहिजे. ऑलरेडी सेंट्रल बँक ऑफ इंडिया नावाने आपली बँक आहे ती नॅशनलाइज बँक आहे. त्यावेळेस ती प्रायव्हेट बँक होती बरोबर आहे का. सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यावेळेस फिरोजशाह मेहताने स्थापन केली होती ना तर ती प्रायव्हेट बँक होती. पण तशी एक मध्यवर्ती बँक असावी आणि त्याचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असावं असं कोणी सांगितलं पहिल्यांदा हिल्टन यंग आयोग. हे खूप महत्वाचं आहे. हिल्टन यंग आयोग कधीच आहे 1926 चा आहे. त्यानंतर काही घटना मग अडचणी होत्या आणि त्यानंतर पुढं काही डेव्हलपमेंट होण्याची गरज होती. पुढच्या काळात एक इंडियन ऑफिस कमिटी पण आली. पण हिल्टन यंग आयोगाचं महत्व काय त्यांनी नाव दिलं ते. आता ह्यात सगळ्यात महत्वाचं आहे आपले जे त्यावेळेसचे टाटा बिर्ला योजनेमधले महत्वाचे उद्योगपती आणि मुंबईमध्ये त्यांचं वर्चस्व होतं पुरुषोत्तम दास ठाकूरदास हे हिल्टन यंग आयोगाचे सदस्य होते. जसं आपण मागे बघितलं चेंबरलिनचे सदस्य कोण होते केन्स होते जॉन मेनार्ड केन्स. तसंच हे एक अभिमानाची गोष्ट आहे की आरबीआय स्थापन करण्याची जी ब्रिटिश कमिटी होती त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दास ठाकूरदास हे भारतीय सदस्य होते. हे पण लिहून घ्या. आता
पुढे काय झालं, 6 मार्च हे तारखा महत्वाचे आहेत. 6 मार्च 1934 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा संमत करण्यात आला. आता ही तारीख विचारलेली आहे, 1 एप्रिल 1935, 4-5 वेळा आलाय एमपीएससीचा प्रश्न त्याच्यावर. 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. कायदा कधीचा? 1934चा. ह्याच्यावर बरेच वेळा प्रश्न आला. पण ही तारीख पण लक्षात ठेवा, 6 मार्च 1934 ला आरबीआयची स्थापना झाली. म्हणजे कायदा संमत झालेला आहे. 6 मार्च 1934 ला आरबीआयचा कायदा संमत झालेला आहे. आता आरबीआयचं सुरुवातीचं कार्यालय कुठं होतं? कोलकात्याला होतं. त्याचा फोटो पण दिलाय पुस्तकात सरांनी. आता ते प्रशिक्षण केंद्र आणि झोनल केंद्र म्हणून काम करते. झोनल प्रशिक्षण केंद्र आहे. ...1937 ते कार्यालय मुंबईमध्ये स्थलांतरित झालं. आता 2 बिल्डिंग आहेत. तुम्ही ते लायब्ररीच्या पुढे गेल्यानंतर 2 बिल्डिंग दिसतात, समोरासमोर आहे. तिथं करन्सी प्रेस पण आहे. 1947 पर्यंत. आता हे 2 गोष्टी अजून एक महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या तुम्हाला. एक खाली द्यायचं राहिलं. 1926 नंतर 1933 ला इंडियन ऑफिस कमिटी. पुस्तकात दिलेलंच आहे, पण टाइमलाईन मध्ये लिहिलं तर अजून जरा जास्त चांगलं आहे. इंडियन ऑफिस कमिटी. प्लस लंडन कमिटी. अशा 2 कमिटीच्या शिफारसीवर ते बिल सादर झालं. आता रिझर्व्ह बँकेचे टप्पे आहेत 1947 पर्यंत, 1948 पर्यंत. आता म्यानमार, आधी त्याचं नाव बर्मा होतं, ब्रह्मदेश आपण त्याला म्हणायचो. त्यांनी स्वतःचं नाव बदललं, म्यानमार केलं. श्रीलंकेचं नाव सिलोन होतं, त्यांचं नाव त्यांनी श्रीलंका केलं. तसंच आपलं पण आहे, इंडिया आधीचं नाव आता आपण भारत करायचा प्रयत्न चालू आहे. तर 1947 मध्ये आपण आपली जी बँक आरबीआय ती म्यानमारची बँक म्हणून काम करत होती. म्यानमार कधी वेगळा झाला? बर्मा 1935 लाच वेगळा झाला आपल्यापासून. पण तोपर्यंत रिझर्व्ह बँक ही त्याची सेंट्रल बँक म्हणून काम करत होते. आरबीआय मध्यवर्ती. शॉर्ट मध्येच लिहा. 1948 पर्यंत पाकिस्तान. आणि आता यात सगळ्यात महत्वाचा टप्पा काय तर जून 1948 नंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान नावाची पाकिस्तानची मध्यवर्ती बँक स्थापन झाली. तोपर्यंत आरबीआय त्यांच्यासाठी काम करत होती. आता सुरुवातीची जी आरबीआय होती त्याच्यामध्ये 5 कोटी भाग भांडवल होतं आणि ती प्रायव्हेट होती. त्याचे शेअर होल्डर होते, त्या शेअर होल्डरला 5.54 कोटी रुपये दिले. 100 रुपयाच्या शेअरसाठी 118 रुपये 10 आणे हा रेट त्यांना दिला. 118 रुपये 10 आणे आणि 5.54 कोटी रुपये कोटीचे भागधारक आहेत, शेअर होल्डर आहेत, त्यांना वाटून 1 जानेवारी 1949 ला बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. आता आपल्याला 3 तारखा सापडल्या. पहिली तारीख कोणती लक्षात ठेवायची आपल्याला? 6 मार्च 1934. त्यावेळेस काय झालं? 2 कमिटी महत्वाच्या आहेत. ते विधेयक तयार करायचं काम कोणी केलं? इंडियन ऑफिस कमिटी. आणि दुसरं कोणतं? लंडन कमिटी. या दोन्ही कमिटीनं जे ड्राफ्ट तयार केला त्याच्यानुसार 6 मार्च 1934 ला आरबीआयचा विधेयक ते संमत झालं. 1 एप्रिल 1935 ला त्यानुसार बँक स्थापन झाली. मुख्यालय कुठं होतं? कलकत्ता. 1937 ला ते मुख्यालय मुंबईला हलवलं. आता आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत त्याच्याविषयी काय महत्वाची माहिती. आता पुढच्या टप्प्यात अजून 2 गोष्टी आहेत, त्या इथंच लिहून घ्या. आता हे टाइमलाईन लिहून घेता का तुम्ही? मागचं लिहून घेतलं नाही, ऑफिस कमिटी वगैरे. तर टाइमलाईन एका साईडला सरांनी दिलंय का पुस्तकात? हा, टाइमलाईन इथे दिलंय बघा. 1913-14 चेंबरलिन आयोग, 1925-26 हिल्टन आयोग. त्याच्यामध्ये थोडी जागा राहिली, बरोबर आहे का पुस्तकात? पेज नंबर किती आहे? नवीन 11व्या एडिशन मध्ये किती नंबर पेज आहे? 182. 182 पेज वर काय करा, 1913-14 चेंबरलिन आयोग लिहिलाय ना, तिथे कंसातल्या केन्स सदस्य. 1913-14 जिथे लिहिलाय ना तिथे कंसातल्या केन्स सदस्य. केन्स सदस्य होता ना तिथं. 13-14 जिथे लिहिलंय ना तिथे केन्स सदस्य असेल त्या चेंबरलिन आयोगाचा. नंतर 1925-26 तिथे काय दिलंय?
हिल्टन आयोग. हिल्टन आयोगाचे तिथे काय लिहा, तिथे कोण सदस्य होता, पुरुषोत्तम दास ठाकूरदास किंवा पुरुषोत्तम दास सदस्य असे लिहिलं तरी चालेल. त्यानंतर 1933 ला लिहा इंडियन ऑफिस कमिटी. इंडियन ऑफिस प्लस लंडन कमिटी, या दोन कमिट्या स्थापन झाल्या होत्या. या कमिटीनुसार विधेयक मांडण्यात आला आणि ते मार्च कधी झालं, 6 मार्च 1934 ते दिलंय. आरबीआय एप्रिल 1935 आरबीआय बँकेची स्थापना, ते पण दिलंय सरांनी. 1949 ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण, कधी 1 जानेवारी, ते पण दिलंय सरांनी टाइमलाईन मध्ये. 10 मार्च 1949 ला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आला, बरोबर आहे का. आता अजून एक महत्वाचा कायदा 1956 चा कायदा, कंपनी कायदा, हा सुद्धा आरबीआय ला लागू आहे. 1956 कंपनी कायदा, तो कधी सुधारित झालाय, कंपनी कायदा कधी सुधारित झालाय, 2013 ला. 2013 ला सुधारित. हे कायदे आरबीआय ला लागू आहेत. आता सध्या आरबीआय मेन 2 कायद्यावर काम करते. कोणते 2 कायद्यानुसार फॉलो करते, आरबीआय ऍक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. हे 2 कायदे, त्यानुसार आपण आरबीआयचं बँकेवर नियंत्रण आहे. बाकीच्या ज्या बँक आहेत, नॅशनलाइज बँक असतील किंवा शेड्यूल बँक असतील. हे बँकिंग नियमन कायदा 10 मार्चचा, त्याची तारीख लक्षात ठेवायची आहे. 6 मार्च आणि 10 मार्च दोन्ही पण महत्वाचे. 10 मार्च 1949 काय, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. आपली जी बँकिंग सिस्टीम आहे, या 10 मार्च 1949 कायद्यानुसारच रेग्युलेट केली जाते. तर दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 1970 आणि 80 चे 2 कायदे लक्षात ठेवा. म्हणजे ह्यानंतर तुम्हाला कुठला कायदा करायची गरज पडणार नाही. 1970 चा बँकेच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा कायदा कोणता झाला होता, बँक हस्तांतरण कायदा 70 आणि 80 ला. त्यानुसार आपण 14 आणि 6 बँका नॅशनलाइज केल्या होत्या. कुणी केलता हा कायदा, इंदिरा गांधीच्या काळात. तिथंच घ्या, त्या टाइमलाईन मध्येच घ्या. एका फक्त त्या बॉक्स मध्ये तुमचे सगळे कायदे होऊन जाते. 1970 ला आणि 80 ला बँक हस्तांतरण कायदा, 70 ला आणि 80 ला 14 आणि 6 बँका नॅशनलाइज केल्या होत्या. सेंट्रल बँक ही नॅशनलाइज बँक नाही. नॅशनलाइज म्हणजे आधी प्रायव्हेट होत्या, त्यांचं नंतर राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. स्टेट बँक नॅशनलाइज नाही. आता गव्हर्नर मध्ये बघा, ॲस्बॉन स्मिथ पहिले गव्हर्नर होते. आता ॲस्बॉन स्मिथला कुठनं उचललं होतं, ॲस्बॉन स्मिथ आधी जे इम्पेरियल बँक आहेत त्यांचे गव्हर्नर होते, त्यांना डायरेक्ट इकडे घेऊन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा त्यांना करून टाकलं. जसं असताना मोठी संस्था असेल, आता आपल्याकडे जे कॅनिंग होते, ते आधी काय होते, गव्हर्नर जनरल होते ना, नंतर त्यांना व्हाईसरॉय केलं. तसंच त्यांना परत ॲस्बॉन स्मिथला इम्पेरियल बँकेत उचलून इकडं गव्हर्नर केलं. मात्र त्यापर्यंत जे नोटा आहेत आरबीआय स्थापन करत नव्हती. आरबीआय ऍक्ट नुसार नोटा छापण्याचा पूर्ण अधिकार, म्हणजे एक अधिकार कोणाला दिला, सगळ्या बँकाकडनं काढून फक्त आरबीआयला दिला. आणि पहिली नोट कधी छापले, मी मागच्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला, 1937 मध्ये छापलेले. आरबीआयनं त्याच्या इतिहासातली पहिली नोट कधी छापले, 1937 ला. ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, आतापर्यंत नाही आलेला, महत्वाची गोष्ट आहे. 1937 ला छापल्यामुळं ॲस्बॉन स्मिथच्या सही असणारी एकही नोट नाही आहे. त्यावेळेस पर्यंत नोटच छापत नव्हता ना आरबीआय. 34च्या कायद्यानुसार पहिली नोट 37 ला छापली, त्यामुळं नोटेवर सही करणारा किंवा सही असणारा पहिला गव्हर्नर कोणता आहे, टेलर आहे, जेम्स टेलर. 1937 ते 43 हा त्याचा कार्यकाळ होता. त्यानंतर सी.डी. देशमुख, म्हणजे पहिले भारतीय आणि महाराष्ट्रीयन असणारे सी.डी. देशमुख हे पहिले गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ फक्त लक्षात असू द्या, रफली 43 ते 49 या काळात ते आरबीआयचे गव्हर्नर होते. हा स्लो वाटत असेल तुम्हाला, पण बऱ्याच गोष्टी तुम्ही इथंच करून घ्या, म्हणजे परत एका तासात रिवाइज होईल. फास्ट घेण्यापेक्षा आपण थोडं स्लो घेतोय, कारण इथंच रिवाइज होतील आणि परत आपण शेवटी जाताना एकदा रिव्हिजन पण करून घेऊ. त्यानंतर बघा, कारण ह्या गोष्टी तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत, पण त्याचं अनालिसिस केलं नसेल, काही जणांनी केलं पण असेल, पण त्याचा जर प्रश्न आला तर आपल्याला सेपरेट करता आला पाहिजे. आता बी.एन. राव, बेनिगल रामाराव, आता जे कायद्याचे होते त्यांचं पण बी.एन. रावच होतं, पण हे त्यांचे भाऊ होते.
आपल्या घटना समितीचे सल्लागार. काय नाव होतं त्यांचं? BN राव होतं नाव, मला आठवण गेले पूर्ण नाव. तर यांचं जे कार्यकाळ आहे तो सर्वाधिक काळ आहे. तिथं बाजूला बाण करा, तिथं लिहा सर्वाधिक कार्यकाळ. गव्हर्नर म्हणून सर्वाधिक काळ कोणी गाजवलाय किंवा भूषवलाय? BN राव यांनी. CD देशमुख पहिले भारतीय आहेत. जगाची मध्यवर्ती बँक कोणाला म्हटलं जातं? म्हणजे आता खरं नाही ते, पण असं संबोधलं जातं. जगाची मध्यवर्ती बँक कुणाला म्हटलं जातं? ऑनलाईनला त्यांनी पण उत्तर द्या. जगाची मध्यवर्ती बँक कशाला म्हटलं जातं? IMF कोण सांगितलं? बरोबर आहे, IMF चं. कारण IMF खरं नाही आहे तसं, फक्त त्याला संबोधलं जातं. ऍक्च्युअल होऊ शकत नाही. मध्यवर्ती बँकेचं काम असतं चलन नियंत्रित वगैरे करणं. मात्र दुसरं महत्वाचं काम काय, तर मॉनिटरी पॉलिसी आणि इकॉनॉमिक स्टेबिलिटी. सगळ्यात महत्वाचा जर शब्द असेल मौद्रिक बँकेत तर इकॉनॉमिक स्टेबिलिटी. IMF चं काम काय, जगभरात आर्थिक स्थैर्य ठेवणं. म्हणजे IMF बऱ्याच गोष्टी करतं. आधी कर्ज देतं, समजूत काढतं, नाहीतर परत ऍक्शन पण घेतं, आणि परत त्याला काय अटी मान्य पण करायला लावतं. त्यामुळे IMF ही जगाची मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे जर असं आलं की कुणाला समजलं जातं तर IMF आहे. आता IMF स्थापनेसाठी कुठली परिषद होती सगळ्यात महत्वाची? ब्रेटन वूड परिषद. त्याच्यामध्ये दोन सिस्टर इन्स्टिट्यूशन स्थापन झाले, IMF आणि वर्ल्ड बँक. तर त्यावेळेस जी परिषद भरली होती त्यावेळेस भारत हा वेगळा प्रतिनिधी म्हणून गेला होता. जसं आपण युनो मध्ये भारत म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं, ब्रिटनकडनं गेलो नव्हतो. तसं त्यावेळेस CD देशमुख यांनी 1944 मध्ये ब्रिटन वूड परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. ते बाजूला लिहून घ्या. 1944च्या वरच्या साईडला जागा आहे तिथे लिहून घ्या. 1944च्या ब्रिटन वूड परिषदेमध्ये, पुस्तकातच लिहा. 1944च्या ब्रिटन वूड परिषदेमध्ये CD देशमुख यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. हे RBIच्या वेबसाईटवरच दिलेल्या गोष्टी आहेत, किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं वार्षिकी असतं, अॅन्युअल रिपोर्ट, त्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता सर्वाधिक काळकार जो होता बेंदिगल रामाराव, 1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957. त्याच्यानंतर बघा, आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ किती होता, याच्यावर प्रश्न येऊ शकतोय. 1982 ते 85. 82 ते 85. आता खाली एक नाव दिसतंय तुम्हाला, अमिताभ घोष. बऱ्याच कमिटीचे अध्यक्ष पण राहिले. अमिताभ घोष ही सर्वात कमी कार्यकाळाचे. तिथं बाण करून लिहा, सर्वात कमी कार्यकाळ. मी पुस्तक त्यासाठी जाणायला लावलंय तुम्हाला. अमिताभ घोष सर्वात कमी कार्यकाळ. अजून एक प्रश्न काय होतो बऱ्याच वेळा, की ज्यावेळेस LPG पॉलिसी लागू झाली त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? नरसिंह राव होते. अर्थमंत्री कोण होते? मनमोहन सिंग होते. आणि RBI गव्हर्नर कोण होते? व्यंकटरमण होते. तर तिथं LPG पॉलिसी, आर्थिक संकट LPG पॉलिसी, जिथं व्यंकटरमण आहे ना तिथं डॅश करून द्या. आतापर्यंत प्रश्न आलेला आहे की अर्थमंत्री कोण होते, हा प्रश्न आलेला आहे. तर पुढच्या काळात RBI गव्हर्नर कोण होते, हा पण प्रश्न येऊ शकतो. व्यंकटरमण. आणि मागच्या 2020च्या मेन्सला क्रम आला होता, क्रमाने लावा. त्यामध्ये त्यांनी रेड्डी सुब्बाराव राजन आणि रंगराजन असे दिले होते 4-5 नाव. क्रम लावा होता, तर ते शेवटचे नाव फक्त लक्षात ठेवा. आता जे शक्तिकांत दास आहेत ते किती गव्हर्नर आहेत? 25वे गव्हर्नर आहेत. आणि
त्यांच्यासोबत रविशंकर, एम के जैन, एम डी पात्रा आणि एम आर राव हे बाकीचे गव्हर्नर. हे काय नाव नाही लक्षात ठेवली तरी चालतंय, फक्त सहज वाचून घ्या एकदा. रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांचं निवृत्तीचं वय किती आहे? 62. त्यांचं निवृत्तीचं वय किती आहे? 62. आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष, हे लक्षात असू. आपल्याला वाटतं कर्मचाऱ्यांचं वय किती असायला पाहिजे? 58. पण ते किती ऍक्च्युली? कॅमेरा वगैरे ऑन करू नका, नाहीतर मग परत डिस्टर्ब होते सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही चालू होतंय का ते बघू नका. शेअर स्क्रीनवर नाही. आवाज पण बंद ठेवा, माईक बंद ठेवा. आता जे नवीन जॉईन होतात ना ते फक्त चेक करतात ते आवाज येतोय का, तर कॅमेरा चालू होतोय का. मग ते सगळे लेक्चर डिस्टर्ब होते. मी बऱ्याच वेळा तुम्हाला अनम्यूट करत नाही, कारण जे ऑनलाईन आहेत त्यांना बाकीच्यांना प्रश्न विचारायचे असतात किंवा काही चॅट बॉक्स करायचे असते. मग नाईलाज असतो मला, मग परत म्यूट करावं लागते. त्यामुळे जर गरज असेल त्याच वेळेस कॅमेरा किंवा तुमचं जे माईक आहे ते ऑन करा. तुमच्या माईक ऑन असते, तुम्ही परत पोहे खायला जाता, कुठं बोलत असतात, ते सगळ्यांना त्यामुळे डिस्टर्ब होते. त्यानंतर आपण पुढे बघतोय रिझर्व्ह बँक मधले काय इम्पॉर्टंट नोट्स हे जे आपण लिहून घेतले आधी. आता आरबीआयचं जे फायनान्शियल इयर आहे आपण ते बदललंय, हे पण मागं बघितलं होतं आपण. आधी होते 1 जुलै ते 30 जून, आता ते बदलून आपण 21-22 पासून एप्रिल ते मार्च केले. आता ते आरबीआयचं जे चिन्ह आहे तुम्ही नोटावर बघताय, त्याच्यामध्ये काय पाम ट्री आणि टायगर आहे. चिन्ह बघताय ना आरबीआयचं, पाम ट्री आणि टायगर आहे, त्याच्यामध्ये बसलेलं टायगर आहे. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एम्ब्लेम आहे. आता आतापर्यंत हा पण प्रश्न आलेला नाही. फर्स्ट वुमन डेप्युटी गव्हर्नर के जी उदेशी आहेत. आतापर्यंत गव्हर्नर झालेत का वुमन? नाही झालेले आतापर्यंत. के जी उदेशी पहिले डेप्युटी गव्हर्नर आहेत. आणि एकमेव पंतप्रधान जे गव्हर्नर होते आधी मनमोहन सिंग गव्हर्नर होते, अर्थमंत्री होते आणि पंतप्रधान पण होते. आता आरबीआयचं जे स्ट्रक्चर आहे ते हे डोक्यात ठेवा, डोळ्यात ठेवा. आतापर्यंत नाही विचारलेलं त्यांनी स्ट्रक्चर काय, तर त्याच्यामध्ये एक गव्हर्नर असतात. गव्हर्नर तर असणारच आहे. त्या गव्हर्नरच्या खाली 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. आता 4 डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ ते परत बघूया. त्यामध्ये 2 गव्हर्नमेंट ऑफिशियल असतात आणि बाकीचे 2 निवडलेले असतात आणि 10 डायरेक्टर असतात. आता हे मी तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून देतो, डिटेल मध्ये लिहूया. पुस्तकात लिहा तुम्ही, मी इथे खाली लिहितो. आरबीआय गव्हर्नर. आता गव्हर्नरला काय अटी आहेत का? हा अर्थतज्ञच पाहिजे किंवा मग मला इकॉनॉमिक्स डिग्रीज पाहिजे असं काय नाहीये. आता सध्याचे आपले शक्तिकांत असते त्यांची डिग्री हिस्ट्रीमध्ये, मात्र ते वित्त सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. फायनान्सच्या रिलेटेड त्यांनी फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम केलंय, त्यामध्ये त्यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती केलेली आहे. अर्थतज्ञ वगैरे त्यांचा काय इकॉनॉमिक्सशी डायरेक्ट संबंध नाही. इतिहास या विषयात त्यांनी जेएनयू मधनं डिग्री घेतलेली आहे, एम ची. तर आधी ते आय एस पण होते. तर आरबीआय गव्हर्नर एक असतात, त्याच्या खाली 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. बरोबर आहे. तिकडे डायरेक्टर किती असतात? 16 डायरेक्टर असतात. 16 डायरेक्टर, 4 डेप्युटी, 16 डायरेक्टर.
आता 4 डेप्युटी मध्ये आता ह्याच्यामध्ये अट आहे. अट काय? 2 आरबीआय मधून. आता आपल्यापैकी बघा, राज्यसेवा करणारे कंबाईन देतात, युपीसी करणारे आरबीआय ग्रेड बी देतात, बरोबर आहे का? युपीसी ज्यांचे होत नाही त्यांचं काय असतं काम? असिस्टंट कमांडंट द्यायचं, आरबीआय ग्रेड बी द्यायचं, नाबार्ड असिस्टंट द्यायचं, ईपीएफओ कमिशनर द्यायचं, हे युपीसी वाले करतो. त्यात आरबीआय ग्रेड बी नावाची जी पोस्ट आहे ना, त्याचं प्रमोशन डेप्युटी गव्हर्नर पर्यंत होऊ शकतं. आणि नशीब जर चांगलं असेल तर उर्जित पटेल सारखं ते पुढं गव्हर्नर सुद्धा होऊ शकतात. उर्जित पटेल आज डेप्युटी गव्हर्नर होते. त्यामध्ये 2 जे असतील ते कंपल्सरी कुठून येतात? आरबीआय मधून प्रमोशन. त्यानंतर जे 2 आहेत त्यापैकी एक जे असतील ते बँक प्रतिनिधी असतात. एक त्यापैकी बँक प्रतिनिधी. आणि अजून एक जे असतात ते अर्थतज्ञ असतात. नशीब एक तर अर्थतज्ञ यामध्ये ठेवलेला. एक अर्थतज्ञ त्यामध्ये असतं, कारण आरबीआय ग्रेड ऑफिसर का अर्थतज्ञ नसतो. आपल्यासारखे इंजिनियर आहेत ते युपीएससी करतात आणि ते तिकडे जाऊन आरबीआय ग्रेड बी ऑफिसर मधून प्रमोट होत होत तिथपर्यंत जातात. त्यानंतर बँक प्रतिनिधी एक असतात आणि एक अर्थतज्ञ असतात. आता 16 डायरेक्टर जे असतात ते 16 डायरेक्टर, आता हे एकदम जास्त अवघड प्रश्न आला तर हे विचारू शकतील, पण माहित असू दे तुम्हाला. मंडळ प्रतिनिधी म्हणजे त्यांचे मंडळ आहेत वेगवेगळ्या विभागातले. मंडळ प्रतिनिधी किती आहेत? 4 आहेत. गैरशासकीय सदस्य 10. गैरशासकीय म्हणजे काय? तर सरकारच नियुक्त करते त्यांना, सरकारच्या बाहेरचे असतात. मात्र ते जे एखादा मंत्री पडला, त्यांचा आमदार पडला, तर त्याचं पुनर्वसन त्या महामंडळावर वगैरे केलं जातं. जसं संबित मात्राला ओएनजीसीचा अध्यक्ष करून टाकले. म्हणजे उदाहरण देतोय फक्त, ते क्वालिफाईड आहेत त्या बाबतीत, पण केलेलं असतं तिथं. आपल्याकडे आमदाराला पण बघा, तुम्ही युती होता नाही ना, तुम्ही चर्चा ऐकता पेपरमध्ये वगैरे, आम्हाला महामंडळ किती देणार, म्हणजे त्यावेळेस वाटाघाटी असते. इकडनं एखादा पडला आमदार की त्याला मग महामंडळावर त्याचं पुनर्वसन करायचं, एसटी महामंडळाचा अध्यक्ष वगैरे करायचं. तर गैरशासकीय 10 प्रतिनिधी आहेत आणि शासकीय 2 आहेत. परत बाकीचे आहेतच, महिला आयोग आहे, आपले आपले माणसं त्यामध्ये ते अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले असतात. त्यानंतर बाल हक्क आयोग आहे, कॅबिनेट दर्जा दिलाय ना त्याला, लालदेवीची गाडी वगैरे सगळं असतंच. तर हे टोटल किती झाले? 16. 4 10 अधिक 2. हे जर लक्षात ठेवलं तर ह्याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही तुमचा. आता एक कलमावर एक प्रश्न आला होता, पण ते काय? एकवीस 22 पासून बदललाय. हा, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत झाला. बदलले आता. सॉरी, एप्रिल ते काय म्हणलं तुम्ही? हा, एप्रिल ते मार्चच आहे. एप्रिल ते मार्चच केले. सॉरी, मी आता चुकून जानेवारी ते डिसेंबर मधून एप्रिल ते मार्च आहे. फायनान्शियल इयरला त्यांनी मॅच केले. गव्हर्नर हा रिझर्व्ह बँकेचा मुख्य कार्यकारी संचालक असतो. आता तो असणारच आहे. आता गव्हर्नरच्या बाबतीत त्यांनी माहिती पूर्ण दिलेली आहे, सरांनी पण दिलेली आहे पुस्तकात. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला काढायच्या. डेप्युटी गव्हर्नरची व्यक्तिगत माहिती वाचायची नाही, फक्त जे आपले शक्तिकांत असेल ते एक लक्षात ठेवा. 25वे गव्हर्नर होते सेंट स्टीफन्स. सेंट स्टीफन्स खूप नावाजलेलं कॉलेज आहे तिथलं. त्यांनी BA तिथे केलं होतं. 1980चे IAS बॅच आहे त्यांची. आणि तामिळनाडू केडरचे ते अधिकारी होते. केडर लक्षात ठेवा, तामिळनाडू केडर होतं त्यांचं. बाकीचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये लोकल बोर्ड आहे. लोकल बोर्ड मध्ये आता हे जे समिती आहेत त्या समित्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? पुस्तक समोर आहे ना सगळ्यांच्या. समित्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, तर जे कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड. आता कमिटी ऑन द सेंट्रल बोर्ड जे असेल, मध्यवर्ती मंडळ, मध्यवर्ती मंडळाची जी मिटिंग असते, आता तुम्ही सोसायट्या बघितल्या असतील, बँका बघितल्या असतील, जे मध्यवर्ती मंडळ असतं ते सगळ्यात मोठे निर्णय घेतं. एकदम मोठे निर्णय असतील त्या मध्यवर्ती मंडळाकडे असतात. ते बारीक बारीक गोष्टी ते बघत नाही. दैनंदिन कामकाज मध्यवर्ती मंडळाकडे नसतं. त्याचं काम काय असतं? तर अर्थव्यवस्थेची स्थिती, चालू कामकाज आणि आठवड्याचे लेखी त्याचा आढावा घेणं.
आता फायनान्शियल मार्केट जे आहे, फायनान्शियल मार्केटमध्ये दोन मार्केट आहेत. एक आहे मनी मार्केट, ज्याच्यामध्ये 11 महिन्यापेक्षा कमी बघितलं असेल किंवा तेलगीचा वगैरे पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये एक रोल असतं आरबीआयचं. सेबी तर आहेच तिथं, पण आरबीआयचं पण काय रोल असतं त्या मार्केटमध्ये. तर ते बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपरविजन हे त्याचं काम करतं. अर्थव्यवस्थेचं जे वित्त बाजार आहे, ते वित्त बाजाराचं पर्यवेक्षण वगैरे करणं. आता ह्याचे पण अध्यक्ष गव्हर्नरच असतात आणि डेप्युटी गव्हर्नर त्याचे सदस्य असतात. आता दुसरं आहे ते बीपीएसएस. आता बीपीएसएस ऐवजी पीआरबी पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करायचं विचाराधीन होतं, पण ते आता मागं पडले. बीपीएसएस जे आहे ते बोर्ड ऑफ रेग्युलेशन, सॉरी बीआरएसएस करा, पुस्तकात बीपीएसएस झाले ना, तिथं बीआरएसएस करा. बोर्ड ऑफ रेग्युलेशन सुपरविजन अँड सेटलमेंट, सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम. आता जे ऑनलाईन पेमेंट होतात युपीआयचे वगैरे, आता तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया मधनं महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे पाठवतात, तर डायरेक्ट ते पैसे दोघांचं कनेक्शन नसतं. त्याच्यामध्ये कोण असतं? आरबीआय. आणि त्याच्या आरबीआयनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल ते युपीआय थ्रू स्थापन केलेलं आहे. मात्र ह्याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम आहे बोर्ड ऑफ रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट सेटलमेंट सिस्टीम हे मंडळ करतं. आणि पीआरबी स्थापन करायचं चालू होतं, मात्र ते अजून स्थापन केलेलं नाही. नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कार्यकारी संचालक जे असतात ते दैनंदिन काम करतात. एक्झिक्युटिव्हचा अर्थच काय? जसं आता बघा सामना पेपरचे संपादक कोण आहेत? उद्धव ठाकरे साहेब आहेत. मात्र कार्यकारी संपादक जे आहेत ते रोजचे त्यामध्ये गोष्टी बघतात, राऊत साहेब. तर ते एक्झिक्युटिव्ह आहेत. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? तर रोजचं काम करणं. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरचं काम काय असतं? दैनंदिन कामकाज बघणं. कुठल्या ह्याच्यात एक्झिक्युटिव्ह शब्द असला तर तो काम ऍक्च्युअली तोच करत असतो. नंतर स्थानिक मंडळामध्ये कुठं असणार? तर 3 प्रेसिडेन्सी शहर. कोणते प्रेसिडेन्सी शहर? दिल्ली नाही त्याच्यामध्ये, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई. म्हणजे इंग्रजाच्या काळातले. मद्रास त्यावेळेसचं नाव होतं, आता चेन्नई झालं. तर या 3 सोबत नवी दिल्ली इथं 4 स्थानिक मंडळ कार्यरत आहेत. हे लक्षात ठेवा. आपली राजधानी पण नवी दिल्ली आहे, दिल्ली नाही, नवी दिल्ली. त्याच्यानंतर पुढे जाऊया. तिथे खाली दिलेलं आहे. आता जसं आपल्या गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळे विभाग असतात, तसंच बँकेमध्ये पण आहेत, आरबीआय मध्ये पण आहेत. प्रशासन विभाग, पत नियोजन, विनिमय नियंत्रण, बँकिंग कायदे, कृषी पतपुरवठा हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. नंतर 19 विभागीय कार्यालय, 20 क्षेत्रीय कार्यालय. आता महाराष्ट्रातले कार्यालय फक्त लक्षात ठेवा, हे सगळे तुमच्या लक्षात राहणार नाही. महाराष्ट्रातले 3 लक्षात ठेवा: मुंबई, नवी मुंबई सीबीडी, बेलापूर आणि नागपूर. हे लक्षात ठेवा. 3 कार्यालय महाराष्ट्रातले कुठे आहेत ते लक्षात असू द्या. बाकीचे 20 क्षेत्रीय कार्यालय लक्षात ठेवले तर नाहीत राहणार. हे 3 लक्षात असू द्या. मुंबई आणि नवी मुंबईच्या बेलापूरला आहे. आता जिथं आरबीआयचं कार्यालय नाही तिथं एसबीआय ही आरबीआयची प्रतिनिधी म्हणून काम करते. आणि ट्रेझरी सांभाळण्याचं काम सुद्धा कोणाकडे आहे? एसबीआय कडे आहे. जरा एसीचा टेम्परेचर वाढ. थंडी वाजते का तुम्हाला? बंद करू का? तिकडचं काय करायचं असेल तर रिमोट घे. वाढवायचं, कमी करायचं, मधले कुठले चालू करायचे असेल तर ठेवा. त्यानंतर हे जमा खर्च आपण बघितलंय. आता आरबीआय संदर्भातल्या इन्स्टिट्यूशन, आरबीआय संदर्भातल्या इन्स्टिट्यूशन मध्ये आरबीआयचं महत्वाचं काम काय? स्टेबिलिटी. एक अजून राहिले जे आरबीआयचं प्रशिक्षण केंद्र आहे ते एकदा त्याच्या पुढे थोडं लिहून घ्या लक्षात ठेवण्यासाठी. पेज नंबर काढा. किती नंबर पेज आहे? 187. 187 10च आहे आणि 11च 194 नंबर पेज काढा. त्याच्यामध्ये बघा प्रशिक्षण केंद्र सरांनी दिलेले आहेत. तिथं
कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बँकिंग पुणे. आता हे कुठे आहे? गणेशखिंड रोड, आपला स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरच्या अलीकडे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बँकिंग. आता ही जी आहे ना, IMF ने सुद्धा त्याला मदत केली. IMF आणि भारत सरकार दोघांनी एकत्रित येऊन, म्हणजे भारत सरकार म्हणजे RBI यांनी एकत्रित करून एक कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बँकिंग पुण्यामध्ये स्थापन केलेली. गणेश खिंड रोड स्क्वेअरच्या बाजूला आहे. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज हे चेन्नईला आहे. स्टाफ कॉलेज कुठे आहे? चेन्नई. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट NIBM, कोंडवाजवळचा एक एरिया NIBM म्हणून ओळखला जातो. ते NIBM चं लॉंग फॉर्मच आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट. तर ती संस्था कुठे आहे? कोंडवाच्या जवळ पुण्यातच आहे. त्यानंतर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही मुंबईला आहे. म्हणजे ट्रेनिंग मधले महत्वाचे 3 संस्था कुठे आहेत? महाराष्ट्रात आहेत. कारण महाराष्ट्र देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि त्यातल्या त्यात मुंबई. पुण्यात 2 आहेत. पुण्यात कुठले कुठले आहेत? ऍग्रिकल्चर बँकिंग आणि बँकिंग मॅनेजमेंट. आणि इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च बँकिंग टेक्नॉलॉजी हे हैदराबादला आहे. टेक्नॉलॉजी हैदराबाद असेल. रिसर्च मुंबई, टेक हैदराबाद. इंदिरा गांधी रिसर्च मुंबई, टेक हैदराबाद. बाकीचे तर स्टाफ कॉलेज चेन्नई लक्षात राहील. आणि पुण्याचे तर तुम्ही स्वतः बघितले असतील त्या संस्था, त्यामुळे त्या 2 तर लक्षात राहणारच आहे. आता हे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC. आता मागच्या 2 वर्षात 2 गोष्टीला जास्त विरोध झाला होता. या DICGC रद्द करण्याला मोठा विरोध झाला, त्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. आणि शेतकरी बिल हे 2 निर्णय सरकारनं माघारी घेतले. DICGC सुद्धा डिझॉल्व्ह करणार होते, पण तो झाला नाही. विरोध त्याला मोठ्या प्रमाणात झाला. तर DICGC चं काम काय? तर तुम्ही जर ठेवी ठेवताय बँकेत, त्याला ते प्रोटेक्शन देतं. म्हणजे ह्याच्याकडे सरकारला, म्हणजे बँकांना विमा काढावा लागतो. तुमच्या आता 5 लाखापर्यंत ठेवी ज्या शेड्यूल बँकाच्या आहेत, शेड्यूल बँक म्हणजे रिझर्व्ह बँकेकडची जी नोंद आहे, त्या सुरक्षित केल्या जातात. ते कुठे आहे? मुंबईला आहे. DICGC कुठे आहे? मुंबई. त्यानंतर BRBNMPL कुठे आहे? बँगलोरला. मागे मी काल एक लेक्चर मध्ये पैसा या टॉपिक मध्ये SPMCIL सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड SPMCIL ही कुणाच्या मालकीचे? भारत सरकारच्या. मात्र हे BRBNPML ही कुणाच्या मालकीचे? RBIच्या. हे दोघांचं काम काय? करन्सी नोट छापणं. नंतर नावातच आहे ना ते नोट मुद्रण. नंतर पुढे बघा, नॅशनल हाऊसिंग बँक. आता ही भारताकडे हस्तांतरित झालेली आहे. जुन्या एडिशन मध्ये असेल का नवीन मध्ये पण आहे? NHB नवीन मध्ये असेल तर त्याच्या खाली लिहून घ्या. लिहिलं ना सरांनी? भारत सरकारमध्ये विलीन झालेले. आता रिलेटेड इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यात महत्वाचे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ना, यामध्ये वेगवेगळी नावं येतात खाली. तर इथं नावं जे लक्षात ठेवणं अवघड आहे तुम्हाला, त्यामुळे इथं YV रेड्डी ही नावं क्रमाने लिहून घ्या. YV रेड्डी, तारापूर मिस्त्री, तारापूर मिस्त्री, रघुराजन, BN श्रीकृष्ण, उर्जित पटेल. सगळ्यात शेवटची शिफारस उर्जित पटेल शिफारसीनुसार. YV रेड्डी, तारापूर मिस्त्री, रघुराजन, BN श्रीकृष्ण आणि उर्जित पटेल या लोकांनी मिळून सांगितलं होतं की प्रत्येकाने आपापल्या शिफारसीमध्ये सांगितलं होतं की मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापन झाली पाहिजे. आता मौद्रिक धोरण समितीचं काम काय असतं? तर किमती स्थिर ठेवणं, त्यासोबतच व्यवहार स्थैर्य, इकॉनॉमिक स्टेबिलिटी या सगळ्या गोष्टीसाठी मॉनिटरी पॉलिसीला पॉलिसी रेट
ठरवावं लागतं. मॉनिटरी पॉलिसी ठरवणं म्हणजेच काय, तर पॉलिसी रेट, रेपो रिव्हर्स रेपोचा दर ठरवणं. तर त्यासाठी ही समिती स्थापन केली होती. वरच्या ज्या समिती आहेत त्यामध्ये उर्जित पटेल समितीचं ते नाव लक्षात असू द्या. मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क रिफॉर्म कमिटी. मॉनिटरी लक्षात असू दे, लिहू नका, तिथे दिलंय सरांनी, चलन धोरण आराखडा सुधारणा समिती. मॉनिटरी पॉलिसी रिफॉर्म साठीच स्पेसिफिक तयार केली होती. त्या उर्जित पटेल समितीनं दोन लय महत्वाच्या शिफारस केल्या. एक तर काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापन करा, आणि दुसरी काय, तर सीपीआयसी जो आहे तो आपण पॉलिसी ठरवताना महागाईचा निर्देशांक म्हणून वापरा. या दोन्ही शिफारसी लगेच स्वीकारल्या गेल्या. कारण उर्जित पटेलचं जे म्हणणं होतं त्यावेळेस स्ट्रॉंगली घेतलं जायचं. पुढच्या वेळेस ते लगेच स्वतःच गव्हर्नर झाले आणि एमपीसी स्थापन झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष पण झाले. कारण एमपीसीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आरबीआयचा गव्हर्नर असणार होता, 3 आरबीआयचे आणि 3 सरकारचे सदस्य, हे दोन्ही एकत्रित होते. आणि मधल्या काळात काय झाले, सगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये सरकारला आपला वाटा पाहिजे, त्यामध्ये हा पण वाटा घेतला होता. आणि एनजेकच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामध्ये पण प्रवेश केला होता, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या निवडीमध्ये. पण ते सुप्रीम कोर्टानं पलटवून लावला. तसा अधिकार आरबीआयकडे नाही. आरबीआयला जर सांगितलं ना, तर त्या गोष्टी, गव्हर्नमेंटने सांगितलेल्या गोष्टी बऱ्यापैकी कराव्या लागतात, नाही तर मग राजीनामा द्यावा लागतो. रघुराम राजन आणि उर्जित पटेल दोघांनी तो राजीनामा दिलेला आहे. असं मी कुठल्या गव्हर्नमेंटच्या विरोधात सांगत नाही, पण प्रत्येक गव्हर्नमेंटचं असं असतंच की आपल्याला अधिकार जास्त मिळाला पाहिजे त्या संस्थेत. तर आरबीआयनं शेवटी एमपीसी स्थापन केली. या एमपीसी मध्ये पदसिद्ध सदस्यामध्ये एक असतात स्वतः गव्हर्नर, एक डेप्युटी गव्हर्नर आणि एक कर अधिकाऱ्यामधून एक आलेले असतात. आता हे नाव लक्षात ठेवायची काय एवढं गरज नाहीये. पण या नवीन एडिशन मध्ये किती नंबर पेजवर आहे? 100. हा. शक्तिकांत दास आणि मायकल पात्र आहेत. अशिमा गोयल, शशांक भिडे आणि जयंत वर्मा आहे. नाही, जयंत वर्मा नाही, बरोबर आहे. त्या दोघ तिघांना पण परत ही केलंय, पुनर्नेमणूक केली सरकारनं, त्यांचा काळ वाढवला आहे. आता मॉनिटरी पॉलिसीवर विचारलं काय जाईल, कुठला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये बघा, वरच्या साईडला लिहून घेता का, वर जिथं जागा आहे तिथं लिहून घ्या. यातलं पाठच काय करायचंय, मग लक्षातच कुठल्या गोष्टी ठेवायच्या. स्क्रीन गेली का? एक मिनिट, स्क्रीन चालू करतो. आता एमपीसी, एमपीसी नका लिहू, हा, एमपीसी 2016, 2016 आली होती. याचं स्ट्रक्चर कसं आहे, अध्यक्ष कोण आहेत, अध्यक्ष गव्हर्नर प्लस डीवाय गव्हर्नर प्लस एक अधिकारी, आणि 3 कोण आहेत, शासन नियुक्त. 3 आरबीआय आणि 3 शासन नियुक्त आहेत. आता ह्यामध्ये 4 आकडा खूप महत्वाचा आहे. 4 कशासाठी बघा, 4 काय, 4 कोरम आहे त्यांचं, जे नियुक्ती आहे ते 4 वर्ष कार्यकाळ, इतर नियुक्तचा, बाकीचे जे ते पदसिद्धचा त्यांचा कार्यकाळ संपेल. परत 4 किमान बैठका, हे वर्षात. 4 कोरम, कोरम म्हणजे काय, सदस्य हजर राहिले पाहिजेत मीटिंगसाठी. आता जो गव्हर्नर आहे, गव्हर्नर ह्याला कास्टिंग वोटचं पॉवर आहे. कास्टिंग वोट
त्याला आपण काय म्हणतो, निर्णायक वोट. निर्णय बहुमताने होतात. ह्याचे निर्णय कसे होतात? बहुमताने. मात्र अध्यक्ष जे आहेत, म्हणजे कोण असतील अध्यक्ष? गव्हर्नर. गव्हर्नर असतील तर डेप्युटी गव्हर्नर. त्यांना बहुमताने निर्णय घेतात. मात्र कास्टिंग वोटचा, म्हणजे जेव्हा समान मतं पडतील त्यावेळेस एक्स्ट्रा मताधिकार कोणाला आहे? गव्हर्नरला आहे. आता दुसरी एक संस्था आहे बीबीपी. बीबीबी म्हणजे काय? बँक. आता बँक बोर्ड ब्युरो ह्याचे पुनर्रचना करण्यात आली आता. आता ही FSIB आहे. आता ज्यांच्याकडे जुनी एडिशन असेल तुमच्या पुस्तकात, ज्यावेळेस 11वी एडिशन असेल त्याचं नाव FSIB दिलंय. कंसातल्या आधीची बीबीबी. हे आता काय झाले, फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरो. आता फायनान्शियल सर्व्हिसेस का घेतलं? कारण ह्याच्यामध्ये बँक सोडून बाकीच्या पण आहेत ना, इन्शुरन्स वगैरे कंपन्या. तर ते इन्शुरन्स कंपन्या बँक नाहीत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत. त्यामुळे त्याचं नाव बँक बोर्ड ब्युरोच्या ऐवजी फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरो असं ठेवण्यात आलं होतं. आता ही सुधारणा कोणी किंवा बीबीबीची स्थापना कोणी सांगितली होती? BJ नायकला. माग आपण बघितलं मॉनिटरी पॉलिसी कमिटीची सुधारणा सांगणाऱ्या डिगभर समित्या होत्या. सगळ्यात शेवटी महत्वाची उर्जित पटेल. ह्याच्यामध्ये नायक समिती, नायक समितीने भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती होती. इंडियन बँक बोर्ड सुपरविजन करायचं होतं त्यांना. आणि त्या समितीने 2014 मध्ये शिफारस केली होती की बँक बोर्ड ब्युरो स्थापन करा. आणि त्यानंतर पुढे 2016 मध्ये 7 सदस्य असणारी बँक बोर्ड ब्युरो स्थापन पण केली होती. आता बँक बोर्ड ब्युरोच्या आधीची रचना कशी होती? एक अध्यक्ष असायचे, पदसिद्ध सदस्य 3 आणि नियुक्त सदस्य 3, असे टोटल 7 जण होते. तिकडे ज्या एमपीसी आहे, एमपीसी मध्ये किती सदस्य होते? 6 होते. बँक बोर्ड ब्युरो मध्ये 7 होते. कारण त्याच्यामध्ये अध्यक्ष हे गव्हर्नर आहेत आणि त्याच्या खाली 3 पदसिद्ध आहेत. आता पदसिद्ध मध्ये त्यांनी आता नेमणार कोणाकोणाचे आहेत? तर ह्याच्यामध्ये सचिवांना वगैरे सुद्धा त्यांनी इन्क्लूड करून घेतलेलं आहे. आता 3 पदसिद्ध सदस्य मध्ये कोण असतील? एक RBI गव्हर्नर. पदसिद्ध जे 3 आहेत त्यामध्ये एक RBI गव्हर्नर आहे. वित्त सेवा विभागाचे, कारण आता बघा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे तर ते फायनान्स मिनिस्ट्रीच्या कुणाच्या अंडर येतील? तर वित्त सेवा विभाग. डिपार्टमेंट कोण आहे? फायनान्शियल सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ना. आपण RBI चे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यापैकी फायनान्शियल सर्व्हिस डिपार्टमेंटच्या अंडर येणार. त्यामुळे फायनान्शियल सर्व्हिसेसचे जे सेक्रेटरी आहेत ते सुद्धा याचे सदस्य असणार आहेत. आणि आता बँका काय आहेत? शेवटी गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत ना, गव्हर्नमेंटचे व्यापारी काम करतात ते, म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जसे आहेत तसे सार्वजनिक उपक्रम आहेत ना सरकारचे. त्यामुळे सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव. सरकारच्या कंपन्यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक उपक्रम. बरोबर आहे का? पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, तर ते काय झाले? त्याचे सचिव बनायचे पदसिद्ध सदस्य झाले. हे 3 सदस्य लक्षात ठेवा. ह्याच्यावर कदाचित प्रश्न येऊ शकतो. RBI चे डेप्युटी गव्हर्नर, वित्तीय सेवा सचिव आणि सार्वजनिक उपक्रम सचिव. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरसाठी हे गोष्टी गरजेच्या आहेत, कारण ज्या 2 विभाग आहेत त्यांचा यामध्ये समावेश होतो किंवा त्यांचा संबंध येतो यामध्ये. बाकी 3 नियुक्त सदस्य होत्या. आता जे फायनान्शियल सेक्टर साठी जे फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरो स्थापन झाले त्याचं त्यांनी स्ट्रक्चर बदललं आणि त्याचे सदस्य आहेत त्या सदस्यामध्ये वाढ केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सदस्य किती घेतले जातात? 6 घेतलेत. 6 मधले जे वरचे 3 असतील ते 3 सार्वजनिक बँका संदर्भातले आणि खालचे जे 3 आहेत ते सार्वजनिक विमा कंपन्या संदर्भात.
आता विमा क्षेत्र आपल्याला छोटं वाटतं, म्हणजे बँकाचा जर विचार केला आणि इन्शुरन्सचा जर विचार केला तर इन्शुरन्सचा जो वाटा आहे तो जीडीपी मध्ये फक्त LICचा 7-8% आहे. ते पण सेक्टर मोठं आहे, बँका मोठ्या आहेतच, मात्र इन्शुरन्स पण मोठा आहे. आणि इन्शुरन्स कंपनी आहे त्याचे जो प्रमुख आहेत त्याचं निवड करण्याची जबाबदारी ही FSIB कडे देण्यात आलेली आहे. बाकीचे जे 4 सदस्य आहेत त्याच्यामध्ये कोण असणार आहे? DY गव्हर्नर, आधीप्रमाणे वित्त सेवा सचिव. हे पाठ नाही करायचं, थोडं समजून घेतलं ना परीक्षेच्या वेळेस तुम्ही लिहू शकता. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत तर ते कुठलं डिपार्टमेंट येणार आहे? फायनान्शियल सर्व्हिस डिपार्टमेंट. अजून कुठलं डिपार्टमेंट ह्याच्या संदर्भात आहे किंवा संबंधात आहे? तर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसच्या संदर्भात सार्वजनिक उपक्रम विभाग. तर ह्याच्यामध्ये परत कोण येणार आहेत? सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव. माग पण होते सार्वजनिक उपक्रम सचिव. आता पदसिद्धीमध्ये कोण येतात तर पुढचे जे सदस्य आहेत ते इन्शुरन्स वाले पण आहेत. आता इरडा, इरडा काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर इरडाचे जे अध्यक्ष किंवा वरिष्ठ अधिकारी, अध्यक्ष किंवा अधिकारी हे काय असतील? म्हणजे पदसिद्ध सदस्य असतील. आता नवीन ह्याचं स्ट्रक्चर समजलं तुम्हाला? आधीचं PPP होतं त्याच्यामध्ये काय होतं तर 3 होते ते पदसिद्ध होते आणि 3 जे होते त्या पदसिद्ध कोण होते तर गव्हर्नर तर अध्यक्ष असणार, गव्हर्नरचं तर काय विशेष नाही. त्याच्यानंतर डेप्युटी गव्हर्नर पदसिद्ध सदस्य असणार एक. त्याच्यानंतर पुढे वित्त सेवाचे सचिव, परत दुसरे सार्वजनिक उपक्रमचे सचिव. या ही 3 कायम ठेवलेले. आता ह्यामध्ये ऍड कुठला फॅक्टर झालेला आहे, कुठला घटक ऍड झाला? इन्शुरन्सचा. त्यामुळे इरडाचे जे अध्यक्ष आहेत ते पदसिद्ध म्हणून घेतलेत. ते 4 सदस्य झाले पदसिद्ध. आता जे गैरसरकारी सदस्य होते आधीमध्ये 3 होते आधीच्या, आता यात 6 केलेले, कारण 3 बँका संदर्भात आहेत आणि बाकीचे 3 जे आहेत ते इन्शुरन्स संदर्भात आहेत. टोटल किती झाले आता हे? खालचे 6, वरचे 4, 10 आणि एक अध्यक्ष, टोटल किती झाले? 11. आधीचे जे भानुप्रताप शर्मा होते त्यांना परत इकडे सुद्धा अध्यक्ष म्हणून घेण्यात आलं होतं. आता PRB काय सध्या अस्तित्वात नाहीये, फक्त सांगितलं होतं अस्तित्वात. एक मिनिट. आता पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड जो होता तर त्याची शिफारस केली. PRB कशी असावी या सर्व वेगवेगळ्या समितीने वेगवेगळ्या शिफारसी केल्या होत्या. त्यात गर्ग समिती महत्वाचे. गर्ग समितीने सांगितलं होतं की 7 सदस्य असले पाहिजेत. आता ही अस्तित्वातच आलेलं नाही त्यामुळे याच्याविषयी काही जास्त डिस्कशन करण्यात अर्थ नाही. रेझोल्युशन कॉर्पोरेशन मग स्थापन करा म्हणून सांगितलं होतं, अस्तित्वात नाही आलं. करावं असं सांगितलं होतं. 17-18च्या बजेटमध्ये PRB स्थापन करायचं असं प्रस्तावित पण होतं, मात्र ते अजून अस्तित्वात आलेलं नाही. मात्र PRB चे 3 मुद्दे कोणते असतील तर जसं आवाज तर बोलायला हा, जसं बघा आधी पेमेंटची सिस्टीम कशी होती, कॅश जास्त चालत होता आणि जे DD वगैरे काढला असाल तुम्ही, डिमांड ड्राफ्ट वगैरे कॉलेजला भरायला, आता डिमांड ड्राफ्ट लागतंय का? ऑनलाईन UPI ने ट्रान्झॅक्शन करतो आपण फी भरायला सुद्धा. त्यामुळं जे स्ट्रक्चर आहे पेमेंटचं ते बदललेलं आहे. आणि आधी फक्त बघा रुपे वगैरे नव्हतं, विजा असायचा. आता मास्टर कार्ड, मास्ट्रो आणि रुपे सगळे असतात त्यामध्ये. किंवा आधी पेटीएम, नंतर फोन पे, अमेझॉन पे, बरेच पेमेंट इंटरफेस वगैरे आले. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलंय. त्यामुळे PRBचं मेन उद्दिष्ट काय पाहिजे? कॉम्पिटिशन. कारण जे मार्केट इकॉनॉमी आहे त्याचं मूळ वैशिष्ट्य कॉम्पिटिशन, त्यानंतर इनोव्हेशन आणि तिसरं चलो, आणि तिसरं काय? इनोव्हेशन म्हणजे काय? नाविन्यता असली पाहिजे. आणि तिसरं युजर कन्व्हिनियन्स. आता या 3 गोष्टी लक्षात ठेवा. PRBचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते असावेत ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते. तर आपले जे UPI आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन महत्वाचं आहे, कन्व्हिनियन्स महत्वाचं आहे आणि इनोव्हेशन महत्वाचं आहे. तर CIC असेल या तिथं, कॉम्पिटिशन, इनोव्हेशन आणि कन्व्हिनियन्स. CIC, PRB मध्ये CIC लिहा.
ते दिलं का, एक पेज दिलं का? तर बघा, आता त्यानंतर रिझोल्युशन कॉर्पोरेशन स्थापन करायचं होतं. डीआयसीसी डिझोल्व करून 3 संस्था स्थापन करायच्या. सरकारनं ते विधेयक पण मांडलं होतं 17 मध्ये, मात्र जनविरोधामुळे ते लॅप्स झालं. त्यामुळे ते पण काय एवढं बघायची गरज नाही. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी, आता मेन पार्ट चालू झाला. आतापर्यंत आपण स्ट्रक्चर बघत होतो. आता पुढे काय बघणार होतो आपण? मॉनिटरी पॉलिसी, चलनविषयक धोरण. आता आर्थिक विकास आणि किंमत स्थिर करणं, म्हणजे डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक स्टेबिलिटी, या दोन गोष्टीसाठी मध्यवर्ती बँक काम करते. ज्याची स्थापना झालेली आहे सेंट्रल बँकेची, ती त्या गोष्टीमुळेच झालेली आहे. आता त्यामध्ये काय काय असतं, तर पैशाचा पुरवठा सुनिश्चित करणे. आता बघा, बाजारामध्ये पैसे पुरवठा करणे, नाणी पुरवठा करणे सरकारचं काम आहे, मात्र पैसे पुरवठा करणे हे आरबीआयचं काम आहे. आणि जिथं आरबीआयच्या संस्था नसतात तिथं एसबीआय ला ट्रेजरी असते, आणि तिथलं पैसे ते पुढं सोडतात. पतनिर्मिती करणे, क्रेडिट क्रिएशन करणे. आता त्याच्यामध्ये आपण पैसा गुणक वगैरे बघितलेले, मल्टिप्लायर वगैरे, ते सुद्धा आरबीआय त्या गोष्टीची काळजी घेते. त्यानंतर पैशाचे मूल्य आणि पैशाच्या उपयोगितेचे नियंत्रण करणे आणि व्याजदराचे नियमन करणे. व्याजदराचं नियमन करण्याचं एक जे नियंत्रक आहे ते एकमेव आरबीआय. बाकी महागाई वगैरे नियंत्रण ठेवणारे दोन आहेत. फिजिकल पॉलिसी गव्हर्नमेंट करतं आणि मॉनिटरी पॉलिसी आरबीआय करतं. मात्र व्याजदरावर नियंत्रण ठेवण्याचं काम सरकारकडे आहे का? सरकार जास्तीत जास्त काय करते? पंजाबराव देशमुख कृषी सवलत योजना, त्याच्यामध्ये जे व्याजदर कमी केलेलं असतं त्याचं जे फरक आहे तो सुद्धा बँकांना सरकारला द्यावा लागतो. बरोबर आहे का? म्हणजे व्याजदर नियंत्रण करण्याचं जे होल बॉस कोण आहे, एकमेव त्याच्यामध्ये नियंत्रक कोण आहे? आरबीआय. आता हे सगळं मॉनिटरी पॉलिसीचे उद्दिष्ट आहेत. आता उद्दिष्टामध्ये सरांनी क्रमाने दिलेले आहेत. पहिलं काय? प्राइस स्टॅबिलिटी. आता आपण बघितलं, सीपीएससी आधारावर चलनवाढ विचारात घेतात. हे कोणी सांगितलं? 2014 मध्ये उर्जित पटेलने सांगितलं. त्याच्या आधी आपण काय करत होतो? आधी काय करत होतो? डब्ल्यूपीआय विचारात घेत होतो. आधी डब्ल्यूपीआय होता, आता 2014 पासून सीपीआय सी घेतलेला आहे. पैशाचा नियमित पुरवठा करणे, यासाठी मग नोटा वगैरे छापणं असेल, किंवा मग मनी मल्टिप्लायर नुसार अवेलेबल किती क्रेडिट क्रिएशन झालेलं आहे आणि रिझर्व्ह मनी किती आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आपण बघितलेलं आहे. त्याचं आर्थिक वाढ होण्यासाठी उत्पादक क्षेत्राकडे पैशाचा प्रवाह वाढेल यासाठी प्रयत्न करा. आता हे काय असतं, तर बघा, तुम्ही पर्सनल लोन घ्यायला जा, तुम्हाला 13-14% मिळतं. बरोबर आहे का? शेतीसाठी घ्या, 4% पर्यंत आहे. बरोबर आहे का? परत वाहनासाठी घेतलं तर अजून कमी आहे पर्सनल लोन पेक्षा. घरासाठी अजून कमी, 7-8% लोन भेटतं. बरोबर आहे का? होम लोन. तर उत्पादक क्षेत्र म्हणजे काय, तर ह्याच्यानुसार सरकार बँकेला, आरबीआय बँकांना गाईडलाईन्स देते आणि व्याजदर कशा पद्धतीने ठेवायचे याविषयी मार्गदर्शन करते, जेणेकरून पैशाचा प्रवाह हा उत्पादक क्षेत्राकडे वळला पाहिजे. इकॉनॉमिक स्टेबिलिटी तर आहेच. नंतर विनिमय दर स्थिर राखणे. आता विनिमय दर म्हणजे काय, तर फॉरेक्स डिपार्टमेंट हे कुठं आहे? वित्त मंत्रालयात सुद्धा आहे आणि आरबीआय मध्ये सुद्धा आहे. फॉरेन एक्सचेंज जे होतं त्याच्यावर आरबीआयचं पर्सनली नियंत्रण असतं. रोजगार वृद्धी करणे, आता या सगळ्या गोष्टीचा जे परिणाम आहे तो रोजगार वृद्धीत होणार आहे. जर तुम्हाला उद्या परीक्षेत विचारले की मॉनिटरी पॉलिसीचे उद्दिष्ट कोणते, त्याच्यामध्ये एक रोजगार वृद्धी करणे असेल, ड मध्ये ड रोजगार वृद्धी करणे किंवा ई रोजगार वृद्धी करणे, ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही इलिमिनेट काय करणार? सगळ्यात आधी रोजगार वृद्धीचा काय संबंध नाही असं वाटणार ना आपल्याला. त्यामुळे रोजगार वृद्धी करणे ह्याला ट्रिपल स्टार करून लक्षात ठेवा. प्रश्न ह्याच्यावरच येऊ शकतो. मल्टिपल ह्याच्यामध्ये आले ना, रोजगार वृद्धी तुम्ही इलिमिनेट करणार, पण रोजगार वृद्धी करणे हे आरबीआयच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. जसं आपल्या युनोच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारले, डब्ल्यूटीओचे उद्दिष्ट कोणते आहेत किंवा वर्ल्ड डब्ल्यूएचओ चे उद्दिष्ट कोणते, ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आपल्याला वाटत नाहीत पण त्यांनी त्याच्यावर लिहिलेले आहेत, त्यामुळं त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. पहिल्या बॅच असतील तर नका, दुसऱ्या बॅचच्या नका करू, असं आहे पहिल्या बॅचच्या फक्त. आता साधनं कोणते आहेत, तर एक क्वालिटेटिव्ह टूल्स आणि क्वांटिटेटिव्ह टूल्स. आता क्वालिटेटिव्ह इकडच्या साईडला घेतला, आधी क्वांटिटेटिव्ह एक्सप्लेन करतो, परत तुम्हाला क्वालिटेटिव्ह पण जाता येईल आपल्याला. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, तर संख्यात्मक साधने, त्याच्यामध्ये डायरेक्ट आहेत, डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो.
आता सीआरआर मध्ये काय, तर तुम्हाला ते पैसे डायरेक्ट द्यायचे बँकेला, 4% 3% जे काय असेल ते, तर ते डायरेक्ट इम्पॅक्ट पडणार आहे, त्याच्याविषयी काय कन्फ्युजन नसेल. एसएलआर कसं आहे, बँकेला स्वतःच्या तिजोरीत ठेवावं लागतं. मग ते सुरुवातीला आपण उदाहरण दिलं होतं मेस्सीचं. पोच झाली का? चालेल. मग झालं. थोड्या वेळाने बघू. तर बघा, एसएलआर काय असतं, बँकांना स्वतःकडेच ठेवायचंय, पण ते कमी केलं जातं. आपण मेस्सीचं उदाहरण बघितलं होतं, 100 कोटी मध्ये 100 1 लाखाचं उदाहरण दिलं होतं वाटतं ना मी पहिल्या लेक्चरला. तर ते 20,000 बँक बाजूला काढून ठेवतो, त्यात समजा 4,000 सीआरआरचे आणि 16,000 एसएलआरचे, तर ते 20,000 बँकेला वापरताच येत नाही ना. ते जर समजा आपण 20च्या ऐवजी 30% केले, तर बँकांना 30,000 रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील. म्हणजे त्यांचा जो मनी फ्लो आहे तो रिस्ट्रिक्ट करता येईल, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. तर हे डायरेक्ट आहे सीआरआर आणि एसएलआर. त्याच्यामध्ये रिफायनान्स फॅसिलिटी. आता रिफायनान्स फॅसिलिटी काय, पुनर्वित्त पुरवठा. आता हे पुस्तकात दिलेलं नाही, ते लिहून घ्या तुम्ही. रिफायनान्स फॅसिलिटी, आता नाबार्ड असेल किंवा मेस्मीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सीड बेस स्थापन केलेलं आहे. तर हे काय करतात, डायरेक्ट त्यांना बँकांना पैसे देतात. तर हे सुद्धा पैशाचा प्रवाह नियंत्रित करतील ना, डायरेक्ट इम्पॅक्ट करतील. समजा छोट्या उद्योगांना कर्ज देण्यासाठी 2 लाख कोटी रुपये सीडबीने सगळ्या बँकांना वाटले, तर त्यामुळे काय होईल, बँकाची क्षमता वाढेल कर्ज देण्याची. तर रिफायनान्स फॅसिलिटी आहे. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष साधने. अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर त्याचा इम्पॅक्ट परत होईल, डायरेक्ट इम्पॅक्ट नाही होणार. म्हणजे डायरेक्ट तुमचे 1 लाख रुपये तुमच्याकडे ठेवाले, तर ते 1 लाख मध्ये डायरेक्ट 20,000 काढून ठेवायचे, 30,000 काढून ठेवायचे, किंवा 1 लाख मध्ये रिफायनान्स करून 2 लाख द्यायचे. हे डायरेक्ट इम्पॅक्ट करतात. मात्र हे जे पुढचे इनडायरेक्ट मेजर्स आहेत, त्या ऍक्शनमुळे पुढे त्याची प्रतिक्रिया होऊन मनी फ्लोवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामध्ये रेपो रेटला पॉलिसी रेट असं सुद्धा म्हटलं जातं. ते आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर रिव्हर्स रेपो आहे, बँक रेपो आहे, एमएसएफ म्हणजे काय आपण ते पण डिटेल बघूया. बेस रेट आहे, एमसीआरआर आहे, ओपन मार्केट ऑपरेशन आहे, हे आपण डिटेलमध्येच बघूया आता लगेच खाली. आता त्यामध्ये सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो. आता कॅश रिझर्व्ह रेशो कसा काढला जातो, जर तो 4% असेल तर त्याच्यामध्ये बँकेचं जे बॅलन्स आहे इन डिटेल, नेट डिमांड अँड टाईप लायब्ररीज. आता डिमांड लायब्ररीज म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे कासा. कासा आपण पहिल्या लेक्चरला बघितले, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट. हे जे कासा आहे त्याला आपण डिमांड लायबिलिटीज म्हणतो. लायबिलिटीज मध्ये सरकारला आपण बँकेला पैसे ठेवलेले, ते बँकेची जबाबदारी आहे त्याला व्यवस्थित ठेवायची. त्यानंतर टाइम लायबिलिटीज म्हणजे काय, आपण जे फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेले, या दोन्हीला एकत्रित केलं आपण, तर त्यापैकी जे 4% हे आपल्याला कुठे ठेवावे लागतील, आरबीआय ला द्यावे लागतील. समजा एनडीटीएल किती आहे, 1,000 रुपये, तर त्यातले 960 रुपये बँका स्वतःकडे ठेवू शकतात, आणि 40 रुपये जे ते कोणाला द्यावे लागतील, आरबीआय ला. जर आपण हे लाखात ठेवले किंवा 1,000 कोटी मध्ये लिहिले, 1,000 कोटी रुपये बँकाकडे डिपॉझिट आहे, त्यातले 960 कोटी रुपये बँक स्वतःकडे ठेवू शकतात, आणि 40 कोटी रुपये सीआरआरच्या स्वरूपात त्याला आरबीआय कडे द्यावं लागतं. हे लक्षात ठेवा, कोणाकडे द्यावं लागतं, आरबीआय कडे. स्वतःच्या तिजोरीत ते ठेवता येत नाही. आता त्याची सुरुवात कधी झाली, 5 जुलै 1935. मी तुम्हाला शेवटी लिहून देतो, तक्ता तयार करून देतो, सुरुवात आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे, सरांनी पण दिलेलं आहे तक्ता, तिथं आपण एक्सप्लेन करूया. आता कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी जी असते त्याला आपण डिअर मनी पॉलिसी म्हणतो. मागे बघितलं आपण, महाग पैशाचं धोरण. त्याच्यामध्ये काय केलं जाईल, सीआरआर वाढवला जाईल, कारण लोकांपर्यंत कमी पैसा पोहोचवायचा आपल्याला. आता हा सीआरआर होता सुरुवातीला खूप जास्त होता, 15% पर्यंत. मग बँका जास्त कर्ज देत नव्हते, त्यावेळेस लोक सावकाराकडे जाऊन कर्ज घ्यायचे 90च्या आधी. त्यानंतर बँकाला आपण उदारीकरण केलं, नरसिंह 2 हे 2 आले, आणि त्यानंतर हे सीआरआरचा दर आहे तो कमी ठेवला गेला, आता 4%च्या आसपास आलेला आहे. लक्षात ठेवायची गरज नाही, दर 3 महिन्याला तो बदलतो. 2006 पूर्वी उच्चतम मर्यादा अशी ठेवण्यात आली होती, ती किती होती, 20%, आणि न्यूनतम 3% होती. ती आता समाप्त केली. आरबीआय कायदा 2006 दोन्ही मर्यादा काढून टाकलेले. आरबीआय कायदा 2006 ने मर्यादा काढले, ते लक्षात ठेवा.
सीआरआर 20% ते 3%च्या दरम्यान असला पाहिजे. आता ती मर्यादा काढली म्हणजे सीआरआर उद्या 1% पण होऊ शकतो, अशी कुठली लिमिट नाही. 2006च्या कायद्याने ते काढलेले. आता सीआरआर अनुत्पादक आहे असं का म्हटलं जातं, कारण त्यांनी जे 100 कोटी मधले 1000 कोटी आहेत ना, 1000 कोटी पैकी किती दिले, 4% म्हणजे 40 कोटी दिले. 40 कोटीवर सरकारला बँकांना कुठला व्याज मिळणार आहे का? काही नाही. आता तुमच्यापैकी मला फिक्स डिपॉझिट मध्ये आणून दिलेले पैसे, काही जणांना मला 8% व्याज द्यायचंय, काही जणांना मला 4% व्याज द्यायचं, बरोबर आहे का? आता मला 1,000 व 8% 4% व्याज द्यायचंय, मात्र मी या 1,000 पैकी 960 कोटीवरच स्वतः वापरतोय कर्ज द्यायला. बाकीचे 40 कोटी रुपये मी कोणाला दिले? आरबीआयला. आरबीआय मला 1 रुपया त्याच्यावर देत नाही, मात्र मला तुम्हाला व्याज द्यायचंय. तर हे बुडून काढण्यासाठी मी काय करणार, ते 960 कोटी ते कर्जाने फिरवणार जास्त व्याजदराने. मात्र हे 40 कोटी काय आहेत? अनुत्पादक आहेत. त्यामुळं सीआरआर पूर्णतः अनुत्पादक असतं, मात्र एसएलआर मधनं काहीतरी उत्पन्न मिळतं. कसं मिळतं ते बघूया. सीआरआर डायरेक्ट कॅशच्या स्वरूपात द्यावं लागतं, मात्र एसएलआर ला एनडीटीएल पैकी, आता जसं सीआरआर एनडीटीएल पैकी आहे तसं एसएलआर पण एनडीटीएल पैकीच आहे. मात्र एसएलआर ठेवताना आपल्याला जास्त ऑप्शन आहेत, आणि एसएलआर आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी सोन्याच्या स्वरूपात आणि कॅशच्या स्वरूपात ठेवू शकतात. त्यामुळे काय होईल, बॉन्डमुळे गव्हर्नमेंट बॉन्ड व्याज देतं, गव्हर्नमेंट बॉन्डवर व्याज मिळतं, सोन्याचं जे दर आहे त्याचा सुद्धा चढ उताराचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं एसएलआर पूर्णतः अनुत्पादक नाहीये, मात्र सीआरआर पूर्णतः अनुत्पादक आहे, हे तुम्हाला माहितच आहे. रिफायनान्स फॅसिलिटी मी मागे सांगितलं, नाबार्ड सारख्या संस्था ज्या आहेत त्या, किंवा एसीजीसी असेल, नॅशनल हाऊसिंग बँक असेल, मुद्रा बँक असतील, या सूक्ष्म उपक्रमांना पतपुरवठा करतात. त्यामुळं पैसा वाढवून चलन वाढवते. अप्रत्यक्ष साधण्यामध्ये बघूया आता. अप्रत्यक्ष मध्ये सगळ्यात सुरुवातीचं बँक दर. बँक दर मध्ये नॉर्मल स्वरूपात जे कर्ज घेतलं जातं बँकाकडून, रिझर्व्ह बँकेकडून बँक घेतात, तर त्याला बँक दर असं म्हणतात. आता रिझर्व्ह बँकेकडून जर बँकांना कर्ज द्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर हुंडी किंवा वाणिज्य पत्र हे तिथं ठेवावं लागतील, आणि त्यानुसार दीर्घकालीन कर्ज मिळेल. आता दीर्घकालीन कर्ज म्हणजे काय, तर ते टर्मवर असतं, एका दिवसाचं, 2 दिवसाचं किंवा 1 ते 56 दिवसाचं नसतं. त्यामुळे त्याचं व्याज दर असेल तो जास्त असणार आहे, कमी असणार आहे? ऑब्विसली जास्त असणार आहे. आता ही कलम वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, मात्र हा कुठल्या कायद्यानुसार आहे बँक दर वगैरे, रिझर्व्ह बँक ऍक्ट 1934. आणि बँका संदर्भात कुठला प्रश्न आला बँकाच्या नियंत्रणासंदर्भातला, तर कुठला कायदा लिहायचा तिथं? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. म्हणजे डोळे दाखवून लिहायचं. इथं जर बँक रेट असेल, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, रिझर्व्ह बँके संदर्भात काही असेल तर त्याला आपण आरबीआय ऍक्ट 1934 लिहायचं. आणि बँकेच्या नियंत्रणासंदर्भात काय असेल तर मग बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. आता बँक दर आणि चलनवाढाचं रिलेशन कसं आहे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. बँक दर जर वाढवला तर लोकांना काय होईल, जास्त व्याजदराने कर्ज मिळतील, त्यामुळे लोक कमी कर्ज घेतील, त्यामुळं पैसा लोकांकडे कमी जाईल. बँक दर कमी केला, ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस तो बँक दर कमी केला जातो. आता बघा कोरोनाच्या काळात सुद्धा बँक दर घसरले होते, त्यामुळे लोकांनी जास्त कर्ज घेतले पाहिजे, म्हणजे बँक स्वतः फ्लो वाढवतात पैशाचा. तर त्या गोष्टी सगळ्यांना सारख्या पद्धतीने लागू आहेत. आता एलएफ म्हणजे काय, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. आता कधी सुरू झालं मी एक शेवटी टेबल मध्ये तुम्हाला सांगतो. एलएफ मध्ये दोन गोष्टी येतात, एक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय, तर ज्या वेळेस कर्जाने घ्यायचं, आता रेपो रेट जास्त असतो का रिव्हर्स रेपो रेट जास्त असतो? आता ठरवणार कोण आहे? रिझर्व्ह बँक आहे. रिझर्व्ह बँक काय करेल, स्वतःला जे चांगलं पडेल तेच करणार, उलट कधीच करणार आहे. रेपो रेट मध्ये काय करणार आहे, व्याज कोणाला मिळणार आहे? आरबीआयला मिळणार आहे व्याज. त्यामुळे आरबीआय रेपो रेट कधी पण जास्त ठेवतो आणि रिव्हर्स रेपो कमी असतं, कारण रिव्हर्स रेपो मध्ये बँकेकडून आरबीआय कर्ज घेत असतं. तर रेपो आणि रिव्हर्स रेपो मध्ये तेवढाच फरक आहे. मात्र आता बँक रेट आणि रेपो मध्ये काय फरक आहे, तर रेपो रेट नुसार कर्ज घेताना फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीज लागतात, आणि बँक दरसाठी मग तुम्ही हुंडी वगैरे सुद्धा देऊ शकतात, जे वाणिज्य पत्र आहेत, कमर्शियल पेपर्स. आता रेमंड असेल किंवा मग रिलायन्स असेल यांच्याकडनं कमर्शियल पेपर्स घेऊन त्यांना कर्ज दिलेलं असतं. ते कमर्शियल पेपर सुद्धा तिथं बँक रेटनं कर्ज घेताना देऊ शकतं ते. मात्र इकडे ज्यावेळेस त्यांना रेपो रेटनं कर्ज पाहिजे असेल त्यावेळेस फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पाहिजे असतं. मात्र ते 1 ते 56 दिवसासाठी असतं. आपण ते शेवटी तक्त्यामध्ये बघूया. आता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही त्या पुस्तकाच्या वरच्या साईडला लिहून घ्या, म्हणजे हे आपल्याकडनं राहतं.
RRB वगळता सर्व अनुसूचित बँका रेपो व्यवहारात भाग घेतात. आपल्याला प्रश्नासाठी काय महत्वाचं आहे? RRB वगळता म्हणजे अनुसूचित नसलेल्या बँकांना रेपो व्यवहारात भाग घेता येते का? नाही. आणि RRB सुद्धा नसतात रेपो व्यवहारात, हे लक्षात ठेवा. RRB वगळता सर्व अनुसूचित बँका त्याच्यामध्ये भाग घेतात. आता रिव्हर्स रेपो म्हणजे काय? तर ह्याच्या उलट आहे. जसं बँक रेटचा इफेक्ट होणार आहे महागाईवर, तसंच रिव्हर्स रेपो किंवा रेपोचा होणार आहे. त्यामुळे त्यात काही वेगळं लक्षात ठेवायचं नाही. रिव्हर्स रेपोला फक्त उलटा विचार करायचा. रिव्हर्स रेपोला काय होईल? तर रिझर्व्ह बँक गव्हर्नमेंट सिक्युरिटी कमर्शियल बँकेला देते आणि रिझर्व्ह बँक कर्ज घेते. ते पण 1 ते 56 दिवसासाठी असतं, ओव्हरनाईट किंवा 56 दिवसासाठी असतं. आता रेपो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर सुद्धा जर समजा एक वेळेस असं झालं की अट काय ठेवलेली आहे? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पाहिजे. समजा माझी म्हणजे महाराष्ट्र बँक आहे आणि मी मी महाराष्ट्र बँक आहे समजा, मला कर्ज पाहिजे आणि माझ्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी नाहीत, मात्र मला ओव्हरनाईट किंवा 1 ते 56 दिवसासाठी शॉर्ट टर्म कर्ज पाहिजे. तर त्यासाठी मी काय करणार? तर मला जे SLRचं लिमिट सांगितलेलं आहे ते SLRचं लिमिट कमी करणार. आता ते कमी करताना किती टक्क्यापर्यंत करता येतं? 2% कमी करता येतं. मात्र आता हे एक्स्ट्रा मी सवलत वापरलेली नाही, त्यासाठी काय तर दंड लागणारच आहे. तर तो जो दंड असतो, दंड म्हणजे काय? तर रेपोपेक्षा तो एक्स्ट्रा व्याज द्यावा लागेल. समजा उदाहरण घेतोय मी, रेपोसाठी 2% व्याज दर असेल तर MSF साठी 1% एक्स्ट्रा व्याज दर असेल तर ते किती झालं? 3% झालं. मात्र एक्स्ट्रा मी किती देतोय? 1% देतोय. त्याला MSF कॉरिडॉर किंवा पेनल्टी असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर आहे का? रेपोपेक्षा जे एक्स्ट्रा मला जे व्याज द्यावं लागतं, कारण हे व्याज का मला द्यावं लागतं? हा दंड का द्यावा लागतो? कारण मी SLR हा 2% कमी केलेला आहे. SLR मध्ये मी गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवलेत ना, माझं SLR 18% आहे. हा 18% आहे आणि मला त्यातले 2% मी म्हणजे 18 कोटी मी SLR मध्ये ठेवले, त्यातले 2 कोटीतले जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी मी काढतोय आणि ते रिझर्व्ह बँकेला देतोय. म्हणजे माझं SLR ची अट जे आहे 18% मी ती कमी केलेली आहे आणि त्यासाठी मला तो दंड द्यावा लागतो. त्याला MSF कॉरिडॉर म्हणतात. एवढंच फक्त महत्वाचं आहे. 2011 ला हे सुरू झाले. शेवटी आपण टेब्युलर फॉर्म मध्ये सगळं बघूया. आणि रेपो रेट आणि दंड ह्याला एकत्रित केलं तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, MSF रेट असं त्याला म्हटलं जातं. आणि दोन्हीतला जो फरक आहे, रेपो रेट MSF रेट कधी पण जास्त असणार ना. MSF रेट मायनस रेपो रेट ह्याला काय म्हटलं जातं? MSF कॉरिडॉर. ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. MSF कॉरिडॉर नाही नाही सेम नसतो, तो होऊ शकतो कधी कधी, सेम नसतो. दोन्ही वेगळे असतात. MSF वेगळी फॅसिलिटी 2011 पासून सुरू झाली. बँक रेट म्हणजे नॉर्मल प्रोसिजर आहे. नॉर्मल प्रोसिजर म्हणजे समजा तुम्हाला रेग्युलर प्रोसिजर नुसार पैसे पाहिजे असतील तर RBI कडे जायचं आणि RBI कडनं बँक रेट नुसार कर्ज घ्यायचं. आणि आता नॉर्मल कंडिशन मध्ये बँकाचं जे असेट असतं ते काय असतं? तर कर्ज असतं. तुम्ही ज्या ठेवी ठेवता, मागच्या उदाहरणानुसार 1 लाख रुपये जर समजा बँकेत ठेवले तर 20,000 बाजूलाकडून 80,000 ते कर्जाने फिरवतात. त्यात त्यांना नफा जास्त मिळतो, कारण ते जे व्याज दर असतात सेव्हिंग अकाउंटवर 4% वगैरे द्यावं लागतील ना त्यांना, त्यापेक्षा जास्त RBI ला द्यावे लागतात. करंट अकाउंटला तर त्यांना काहीच पैसे द्यावे लागत नाही. मात्र ह्याच्यावर त्यांना कर्ज द्यायचं असेल तर ते बँक रेट, समजा बँक रेट 8%, 8% बँक रेटनं RBI कडनं पैसे उचलले आणि इकडे 13% मी पर्सनल लोन दिला, 11% समजा कार लोन दिला, 12% होम लोन दिला, तर वरचे जे आहेत 4%, 3%, 2% हे त्यांना त्यांची कमाई आहे. त्यामुळेच बँका प्रॉफिट मध्ये असतात, घोटाळे सोडले तर काय. किंवा आपल्या गावातला फायनान्स चालवणार तो पण काय प्रॉफिट मध्ये असतो, कारण त्याचा व्याजदर जास्त असतो. म्हणजे नोंदणीकृत फायनान्स आहे, कारण आपल्याकडे सावकारी 2014 पासून बंद झालेले, त्याच्या विरोधी कायदा पण झालेला आहे. विदाऊट लायसन्स कोणी सावकारी करू शकत नाही. आता रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेत तरलता नियंत्रित करण्यासाठी शासकीय प्रतिभूतीची म्हणजे सरकारी कर्ज रोखे, आता ह्यात काय गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि बॉन्ड ह्याची खरेदी विक्री करण्याचं काम रिझर्व्ह बँक करतं. रिझर्व्ह बँक ह्याचा नियंत्रण आहे ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये. आता सरकारला पैसे पाहिजेत, सरकार काय करतं? गव्हर्नमेंट बॉन्ड
विकायला काढतात. आणि त्या बॉन्डच्या बदल्यात आता समजा बॉन्ड मध्ये कसं असतं त्याची फेस व्हॅल्यू असते. आता समजा हा बॉन्ड आहे, ह्याची 1 कोटी रुपये फेस व्हॅल्यू आहे. आता ह्याचा लिलाव केला जातो. आता हे फेस व्हॅल्यू किती आहे ह्याची? 1 कोटी रुपये. त्याच्यावर 1 कोटी रुपये लिहिलेले आहेत. ह्याचा मॅच्युरिटीचा डेट सुद्धा असते. समजा ह्याची मॅच्युरिटी डेट किती? 1 मार्च 2024. आता ह्याची बोली लावली जाते. आता बोली समजा चालू झाली 90 लाखापर्यंत. ह्यांनी सांगितलं 90 लाख, ह्यांनी सांगितलं 91 लाख, एकाने सांगितलं 92 लाख. आता 92 लाख 1 2 3 असं म्हटलं आणि कोणी घेतलंच नाही, तर ते 92 लाखाला विकलं जाते. किंवा आता ऑनलाईन पण होते या सगळ्या गोष्टी. आता फायदा काय बघा, हे विकलं किती तुम्हाला? 92 लाखाला. ह्याची मॅच्युरिटी कधी? 1 मार्च 2024 मध्ये. त्याची फेस व्हॅल्यू 1 कोटी आहे, म्हणजे तुम्हाला 8 लाख रुपये व्याज मिळणार एका पद्धतीने. तुम्ही बॉन्ड का विकत घ्या? कारण तुम्हाला जास्त पैसे मिळतात आणि तुमच्या पैशाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे, कारण तिथं बुडण्याची शक्यता कमी आहे. तर शासकीय प्रतिभूतीची विक्री केली जाते. आणि विक्री कधी करतात? ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस जास्त आणतात, आणि सरकारला गरज असते तेव्हा पण. सरकारला ज्यावेळेस पैशाची गरज असते त्यावेळेस. आता ग्रीन बॉन्ड वगैरे सुद्धा उभारले गेलेले आहेत. ग्रीन बॉन्ड म्हणजे काय? तर हिरव्या कलरचे वगैरे नसतात ते, पर्यावरण पूरक गोष्टीसाठी जे तयार केलेले असतात किंवा विकलेले असतात त्यासाठी असतात. आता पुण्यासारख्या महानगरपालिका आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे बॉन्ड विकलेले आहेत. आता मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम, परकीय गुंतवणूक अचानक वाढली 91 नंतर. आपण काय केलं? जे 50% किंवा काही क्षेत्र होते तिथं रिस्ट्रिक्ट करून ठेवलं होतं. तिथं फॉरेन इन्व्हेस्टमेंटला आपण दरवाजे उघडे करून दिले. अचानक एवढा मोठा पैसा आला, आणि पैसा इथं आल्यानंतर मग परत काय होतं? महागाईचं नॉर्मल तत्व आहे. पैसा वाढला की मग काय होणार? महागाई वाढणार. मग ते नियंत्रित करण्यासाठी काय करायला? आपल्याला पैसा शोषून घ्यावा लागेल. पैसा शोषून घेण्यासाठी मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आणली. जे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणली होती ते कमी करण्यासाठी ट्रेझरी बिल. ट्रेझरी बिलचं वैशिष्ट्य काय? तर ते मनी मार्केटमध्ये येतात, 11 महिन्यापेक्षा कमी असतात. गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ट्रेझरी बिल मध्ये काय फरक आहे? मागच्या वर्षी युपीसीला 2020ला आला होता प्रश्न प्रिलिमला. ट्रेझरी बिल काय असतात? 11 महिन्यापेक्षा कमी असतात, त्याला ट्रेझरी बिल म्हणतात. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड 1 वर्षापेक्षा जास्त, 11 महिन्यापेक्षा जास्त ते गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये येतात. 2004 मध्ये आरबीआयनं मार्केट स्टेबिलायझेशन स्कीम सुरू केली. त्यानुसार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि ट्रेझरी बिलांची विक्री केली लघु मुदतीच्या. आता बघा, मंदी जर आली असेल, मंदी आली आणि लोकांच्या हातात पैसा नाही, तर सरकार काय करणार? क्वांटिटेटिव्ह इझिंग. किंवा आता मी सांगितलं 1 मार्च 2024ला त्यांचा 1 कोटीचा बॉन्ड तो मॅच्युअर होणार आहे. त्यांनी कितीला घेतला? तो 92 लाखाला घेतलेला आहे. मी सांगितलं आता की मी आजच घेतो ते. त्यांनी गेल्या महिन्यात तो विकत घेतला. त्यांना एका महिन्यात 8 लाख रुपये मिळाले. त्यामुळे ते काय करतील? ते बॉन्ड मला देतील आणि पैसे घेतील 1 कोटी रुपये. तर ह्याचा फायदा काय होतो? तर मार्केटमध्ये पैसे वाढतात. त्यावेळेस मंदी असते, लोकांच्या हातात पैसा नसतो, त्यावेळेस अर्थव्यवस्था स्टॅग्नंट पोझिशन मध्ये आलेली असते. आणि लोकांच्या हातात पैसे जास्त देण्यासाठी त्यावेळेस क्वांटिटेटिव्ह इझिंग असेल किंवा मुदतपूर्व सरकारी कर्ज रोख्याची खरेदी विक्री, म्हणजे त्यामध्ये काय केली जाईल? खरेदी केली जाईल का विक्री केली जाईल? काय केली जाईल? मंदीच्या काळात गव्हर्नमेंट बॉन्ड विकले जातील का खरेदी केले जातील? खरेदी केली जातील. खरेदी केल्यामुळे काय होईल? लोकांच्या हातात पैसा जाईल ना. पैसा आपल्याला मार्केटमध्ये सोडायचा आहे मंदीच्या काळात. आणि महागाईच्या काळात काय करायचं? आपल्याला सक करायचं आहे, शोषून घ्यायचं आहे, खेचून घ्यायचं आहे. आता बेस रेट बघायच्या आधी आपण त्याचा इतिहास बघूया थोडा. ब्रेक घ्यायचा. बरं ठीक आहे, ब्रेक घेऊया आपण.